देखिला देखिला माय देवाचा देव फिटला संदेह निमाले दुजे पण विठ्ठल विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय रे भाई सब संतन जय विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते आत्मातुं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजाते विविधोपभोगरचना निद्रा समाधिस्थिति संचारस्तु पदयो प्रदक्षिण विधि सूत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तदखिलं शम्भो तवाराधनं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं महायोगपीठे तटे भीमरत्यां परं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन 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 दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया त्याच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका त्याच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू जी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका नमिला गणपती मावली शारदा आता गुरुराया दंडवत हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरे पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार
देखिला साजनी पाहता पाहता मन न पुरी धनी देखिला देखिला माय देवाचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला घेतलेला भंग माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा असून काकडा या प्रकरणातील भोपाळी नावाचं प्रकरण आहे आणि त्या भोपाळी नावाच्या प्रकरणात पहिल्या क्रमांकाचा मंगलाचरणातला हा भंग सेवेसाठी निवडला। या अभंगामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याला पाहिल्यानंतर जो अनुभव आला तो अनुभव या अभंगात एका साजनी जवळ एका मैत्रिणी जवळ व्यक्त करतात। विठ्ठल ऐका मायबापू, अल्पसहा कार्यक्रमाचा परिहार देणं गरजेचं आहे, तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे। प्रतिवर्षीप्रमाणे हे वर्षी जवळजवळ आपल्या परमार्थिक सोहळ्याचे 4 वर्ष पूर्ण झाले आणि आपण मला असं वाटतं 5व्या वर्षाकडे पदार्पण, हे 4थं वर्ष आहे आपलं। 4 वर्ष पूर्ण झाले, 4थ्या वर्षामध्ये आपलं पदार्पण आहे आणि 4थ्या वर्षाची पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे। ज्यांच्यामुळे आली ते माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आदरणीय महाराष्ट्रभर ज्यांचं नाव लौकिक आहे अशा आदरणीय सतीशजी महाराज डोईफोडे, त्यांचा मला फोन आला, सांगितला महाराज तुम्हाला कीर्तनाला यावं लागतं आणि मी सुद्धा हो म्हणलो आणि या ठिकाणी तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनासाठी या ठिकाणी हजर झालो। तुमचं सर्वांचं मला दर्शन घडलं, हे माझ्या जीवनातलं अहोभाग्य आहे। भगवान भोलेनाथाच्या समोर ही सेवा आहे, महादेवाच्या पुढे सेवा आहे। अतिशय गोड परमार्थ तुम्ही करत आहात। तुमच्या सर्व मायबापांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो। एवढं गोड सोहळा आहे, आज पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस म्हणूनही सुद्धा मंडप भरगच्च भरलेला आहे आणि मंडप निस्ता भरलेला नाही, सगळे मंडळी तरुण आहेत, वृद्ध मंडळी आहेत, आबाल आहेत, सगळे लहान लहान लेकरं सुद्धा घरी ठेवले नाही तुम्ही, त्यामुळे तुम्हाला सर्वांना धन्यवाद। खऱ्या अर्थानं परमार्थाची जाण आणि मान असणारी तुम्ही सर्व मंडळी, तुमच्या सर्व मायबापांच्या चरणावर नतमस्तक। खऱ्या अर्थानं एवढा गोड सोहळा तुम्ही करता, खरोखर धन्यवाद तुम्हाला। कशाच्या निमित्तानं, किम निमित्तानं हा सोहळा संपन्न होतो तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे। परमार्थिक क्षेत्रातलं राजा म्हणून ज्यांना पाहिलं जातं वारकरी संप्रदायामध्ये, ते ऐश्वर्य संपन्न श्री भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा चालत असलेला सोहळा आणि राजकारणी या क्षेत्रातील एक वैभवशाली राजा म्हणून ज्यांना संबोधल्या जातं अशा आदरणीय वैकुंठवासी गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त या 2 महापर्वावर हा सोहळा आहे। पर्व 2 आहेत, एक आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती आहे आणि परमपूज्य प्रातस्मरणीय ऐश्वर्य संपन्न संत वारकरी संप्रदायाचा मुकुट असणारे भगवान बाबा यांची काय आहे जयंतीच्या या माध्यमातून, हा पुण्यतिथीच्या माध्यमातून आपण हा सोहळा संपन्न करत आहोत। ऐका ना, महापर्वावर केला जाणारं कर्म याचं पुण्य दुप्पट असतं। तुम्ही जर पंगत दिली असेल तर त्याचंही फळ दुप्पट भेटणार आहे। एकदा कथा श्रवण केली त्याचंही फळ दुप्पट, एकदा कथा श्रवण केली बाळांनो, किती वेळेस कथा श्रवण करायचं पुण्य भेटतं? 2 वेळेस। एक जरी कीर्तन ऐकलं तरी फळ किती कीर्तनाचं बाळांनो? 2। हा, एकदा जरी तुम्ही सौजन्य दिलं एका कीर्तनकाराचं तरी किती कीर्तनकार सौजन्य देण्याचं दान? 2। हा, इथं काही करा अधिक होतं, कारण हे काय आहे, एका महात्म्याचं साधू संतांचं सोहळे आपण करायला लागलो की ते महापर्व होतं। काय होतं? महापर्व। आणि महापर्वावर जेही कर्म करा त्याचं फळ दुप्पट असतं। हा, पंगत करा त्याचं फळ दुप्पट, कीर्तन घ्या त्याचं फळ दुप्पट, हरिपाठात या त्याचं फळ दुप्पट, कीर्तन आल्या त्याचं फळ दुप्पट। अहो, याच्याही पुढे बोलतो, कीर्तनातून जाता जाता चांगली चप्पल चोरून न्या त्याचंही फळ दुप्पटच बाळा। नाही नाही, खरंच आहे, त्याचंही फळ दुप्पटच आहे, पण पाप, एक चप्पल चोरली तर 2 चपला चोरायचं पाप लागतं। किती चपला चोरायचं? 2। गावात परमार्थिक सोहळा चालू आहे आणि आपण घरी झोपलो त्याचंही दुप्पट पुण्य भेटतं। कशाचं? घरी झोपण्याचं, तेही सुद्धा दुप्पट। हा, सत्कर्म करत असताना त्या सत्कर्मात सहभाग घेतला त्याचंही फळ दुप्पट, आणि सत्कर्मात विघ्न आणलं त्याचंही फळ, सगळं दुप्पट आहे। तुम्हाला काय करायचं तुमच्या हातात आहे। हे जंक्शन स्टेशन आहे, इथून सगळ्या प्रकारच्या गाड्या लागतात, कुठं जा तुम्ही, हा, कुठेही गेले तुम्ही तरी इथं गाड्या लागतात। म्हणून हा परमार्थिक सोहळा आहे आणि आपण परमार्थिक सोहळा संपन्न करत आहोत। तमाम सर्व पिंपरीतल्या मंडळींच्या चरणावर नतमस्तक। सर्व तरुण मंडळी, आबाल मंडळी, ह्या सर्व माझ्या मावल्या मंडळी, तुम्ही सहकार्य करता म्हणून आपल्या सप्त्याचं 4थं वर्ष आहे। असं सहकार्य करा, येणाऱ्या काळात हा सप्ताह अजून उंच उडीवर जाईल, उंच ठिकाणी जाईल। याचं कारण सप्त्याचं आयोजन आणि मार्गदर्शन ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीचं नाव मोठं आहे।
आदरणीय सतीश महाराजांचं नियोजन जिथंही असेल तिथं फार लक्ष देतात ते, आणि केवळ लक्ष देत नाही, स्वतःचे कीर्तन सोडून इथं बसलेले आहेत. हे सगळ्यात मोठं काम आहे, ध्यानात ठेवा. नाही तर एक त्यांना 10-10, 15-15 हजाराचं एक एक कीर्तन आहे. मग 15 हजाराचं कीर्तन सोडून इथं बसायचं म्हणल्यावर किती अवघड आहे. बरं न पळतो तर ही लेकरं उपाशी राहतील उद्या, कारण त्यांना पळणं आहे. कशासाठी? या लेकरासाठी. जवळजवळ अर्धे लेकरं अनाथ आहेत, आणि अर्ध्यामध्ये जेवढे बाकी आहेत तेवढे काही गरीब आहेत. कारण लेकरं संस्थेत आपण तेच टाकतो. 2 प्रकारचे लेकरं टाकले जातात. एक तर घरी काहीच कामाचं नाही ते, कारण कामाचे लेकरं तुम्ही चिखली, बुलढाणा, देऊळगोराजाला टाकता. ते चांगला मार्क पडेल, कुठेतरी साहेब होईल, कुठेतरी काय होईल. एक तर जे कुठंच चालत नाही असे बिघडलेले लेकरं आमच्याकडे असतात. पण ते बिघडलेले लेकरं सुद्धा किती सुंदर पद्धतीनं चांगलेच तयार होतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा संस्थान आहे. हे पहा संस्थेचे विद्यार्थी, एक एक लेकरू पहा किती सुंदर आहे. आणि तुमच्या लेकरायचे तोंड पहा घरी जाऊन, असे उकांड्यातून उठून आले अजून काय. किती गोड लेकर आहे बघाय, किती सुंदर आहे. आणि एवढे लेकरं जर जपायचे असतील, अर्धे पैसे देऊ शकत नाही, गरीबाचे लेकरं आहेत. आणि मग एवढे लेकरं जर सांभाळायचे असेल तर दररोज 2 टाइम जेवण, 1 टाइम नाश्ता, एवढी जर लेकरांची सोय करायची असेल त्यासाठी फार खर्च लागतो मायबाप हो. पण हा सगळा खर्च बाजूला ठेवून ते या ठिकाणी हजर झाले आणि या ठिकाणी बसलेले, हे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण या ठिकाणी थांबण्यासाठी फार मोठं हृदय लागतं, आणि ते थांबले त्याबद्दल त्यांनाही विशेष धन्यवाद देईल मी. या कार्यक्रमामध्ये ज्यांचं गाणं आपण अतिशय गोड मनानं ऐकणार आहात, ते महाराष्ट्रभर नावलौकिक असणारे, ज्यांचं गाणं ऐकण्यासाठी समाज गोळा होतो, अशा आदरणीय संगीत विशारद दत्ता महाराज, संगीत विशारद आदरणीय आघाव महाराज, जगन महाराज आघाव, हे गोड मंडळी दोघं अतिशय अप्रतिम गातात आणि दोघंही उत्तम कीर्तनकार आहेत. जगन महाराज उत्तम कथाकार आहेत, कीर्तनकार आहेत, तरी सुद्धा सतीश महाराजाच्या शब्दावर ते या ठिकाणी उभे आहेत. सतीश महाराजाचा शब्द मला नाही वाटत कोणी जिल्ह्यातला खाली पडू देईल, म्हणून प्रत्येकाला आदर आहे त्यांच्याविषयी. कीर्तनकार असेल, उद्या असं वाटत देऊ नका मी एखाद्याशी गायला उभं राहिलो होतं, कारण त्यांचा शब्द प्रत्येक जण पाळतात. वयानं जरी माझ्यापेक्षा लहान आहे, पण त्यांचं कार्य माझ्यापेक्षा मोठं आहे, म्हणून त्यांचा शब्द पाळावा लागतो. असो, अतिशय गोड मृदंग, ज्यांचा मृदंग ऐकण्यासाठी लोक जमा होतात, टाळ्या वाजून तयार असतात, इतका गोड आणि अप्रतिम मृदंग ज्यांचा आहे ते महेश महाराज. एका कार्यक्रमाचे 15-15, 20-20 हजार रुपये घेतात ते. आता मला माहिती आहे तुम्ही काय दिलेले आहेत. बरं, तुम्ही दिलेले म्हणल्यापेक्षा सतीश महाराजांना जे म्हणलं तर ते ऐकावं लागतं. मग तुम्ही म्हणसाल ती इथं कसं काय ऐकतात, त्याचं कारण असं आहे, ही परत फेड असते. इथं ये तू कमी याच्यात, मी दुसरीकडे तुला जास्त देईन. हे केवळ त्यांच्या शब्दावर आले, आणि त्यांचा शब्द काय आहे की त्यांना असं वाटतं या गावात सुंदर सोहळा व्हावा, हा अंतकरणामध्ये चांगला हेतू त्यांच्या, आणि ते सुद्धा या ठिकाणी हजर झाले. इतका गोड मृदंग आहे, इतका सुंदर मृदंग वाजवतात की मृदंगही म्हणत असेल मी आज धन्य झालो. नाही तर बरेच लोक मृदंग वाजवतात पण बायको बदलल्यावाने, दड 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 दड. आता उगा त्याला बायको नाही म्हणून त्याला अनुभव नाही तो. असो, अतिशय गोड मृदंग. आणि महाराष्ट्रभर मोठ्या मोठ्या सप्त्यामध्ये जिथं आदरणीय ढोक महाराज, बाळू महाराज गिरगावकर, इंदुरीकर महाराज यांच्या सप्त्याचे जे कार्यक्रम घेतात, सिस्टीम त्यांची असते, असे आदरणीय राजूरकर भाऊ. जिल्ह्याच्या बाहेर वाशिम जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये जिथं मोठाले सप्ते, त्या मोठ्याल्या सप्त्यात ज्यांची सिस्टीम लावली जाते ते सिस्टीम लावणारं हे व्यक्तिमत्व आहे. पण ते सुद्धा तुमच्या गावात आले. मला याचं आश्चर्य वाटलं. मला आल्या सतीश महाराजांना सांगितलं, म्हणलं सिस्टीम कोणाची? म्हणले राजूरकरून. ते कसं काय आले? ते म्हणले आणले. ते सुद्धा आले. ते विशेष त्यांनाही धन्यवाद देईल. कवड्यात आले काय आले त्याचं काही मला घेणं देणं नाही. ते सतीश महाराज आहेत, त्यांच्या शब्दात प्रमाण मानतात. मी सांगितलं ना, त्यांनी सतीश महाराज पाहिले आणि ते आले. नाही तर एका सप्त्याचे 4-4, 5-5 लाख रुपये घेतात ते. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही फक्त भाव सांगायला आले का? अजिबात नाही, मी भाव सांगायला आलो नाही. पण तुम्हाला याच्यासाठी सांगायला लागलो कारण हा सर्व खर्च महाराज जर या ठिकाणी जर सगळी मंडळी आणत असतील तर केवळ मायबाप हो तुम्हाला आनंद येण्यासाठी, तुमच्या जीवनामध्ये क्रांती व्हावी, परमार्थिक जीवनामध्ये परिवर्तन व्हावं, याच्यासाठी हा सर्व सोहळा आहे. आणि हे सगळं चाललं कशासाठी? तुमच्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी. रामकथा असेल, कीर्तन असेल, सत्संग असेल, हा सर्व परिवर्तन होण्यासाठी याचा ध्यानात ठेवा. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही या जगामध्ये, ध्यानात ठेवा. अरे ज्या संप्रदायाला ज्ञानोबराय सारखे, तुकोबराय सारख्या संतांचं मार्गदर्शन लाभलं, मार्ग ज्यांचं स्पर्श ज्या संप्रदायाला लाभला, भगवान बाबा सारख्या महात्म्याचा स्पर्श ज्या संप्रदायाला लाभला, अंदाज करा तो संप्रदाय किती उच्च कोटीचा असेल. अंदाज करा. अरे ज्या महात्म्यांचं नाव घेतल्यानंतर यमानं कापावं, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. ज्या तुकोबरायचं नाव घेतल्यानंतर यमानं कापावं.
ज्ञानोबरायचं नाव घेतल्यानंतर अंतकरणातलं पाप नष्ट व्हावं एवढ्या पराकुटीच्या उच्च कुटीच्या महात्म्यांचं स्पर्श ज्या संप्रदायाला लागला तो संप्रदाय उग येऱ्या गबाळ्याचा संप्रदाय नाही आपलं काही बी. हा 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 वैभवशाली संप्रदाय आहे महाराज. अरे भगवान बाबा सारख्या महात्म्याचा स्पर्श ज्या संप्रदायाला लागला तो संप्रदाय सामान्य उंची नाही महाराजा महात्म्याची. अरे भगवान बाबा नारायणगड सोडून ज्यावेळेस निघाले ना तर त्यावेळेस ज्या पिपळाखाली आयुष्यभर भगवान बाबा राहायचे त्या पिपळाने विचार केला हा महात्मा पुन्हा आता या गडावर येणार नाही माझ्या खाली बसणार नाही. आणि जर ही सावली या महात्म्याला द्यायची नाही तर मग द्यायची कोणाला. आणि हा महात्मा जर इथून जाणार असेल तर मला माझ्याही जगण्यात अर्थ नाही. भगवान बाबा खाली येणं आणि झाड बुडा सगळं उलथून पडणं हे त्या माणसाचं कर्तृत्व आहे. इथं माणसासाठी माणसं रडतील मरतील यात नवल नाही राजा हो. इथं मुक्या प्राण्यांना आणि झाडांना सुद्धा त्या साधू संतांसाठी आपला देह समर्पित केला. एवढं वैभवशाली परंपरा असलेला हा वारकरी संप्रदाय आणि हा वारकरी संप्रदायाचा सोहळा तुम्ही संपन्न करता म्हणून तुमच्या शरणावर नमस्कार. आणि सकाळच्या सत्रामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असेल, दुपारच्या सत्रामध्ये गोड ज्यांची कथा आपण ऐकत आहात ते परम आदरणीय सतीश महाराजांची रामकथा ऐकत आहेत. ज्या कथेची तुम्हाला आणि मला गरज आहे. शेतातले कामं थोडे स्टॉप ठेवा. फार थोडे दिवस राहिले, मला वाटते 5 दिवस राहिले. काय करणार? 5च ना, 4च राहिले कथा. 1 दिवस तर गेला आता. 4च दिवस राहिले म्हणून सगळेजण कथा ऐका. काय ऐकायची? कथा जीवनातल्या व्यथा दूर करण्यासाठी कथा ऐकायची. आणि रामकथेसारखी कथा नाही महाराज. कोण कुणासारखा असावं? फक्त प्रभू रामचंद्रासारखा असावं. भाऊ कसा असावा? तर प्रभू रामचंद्रासारखा असावा. मित्र कसा असावा? प्रभू रामचंद्रासारखा असावा. सखा कुणासारखा असावा? प्रभू रामचंद्रासारखा असावा. शत्रू कुणासारखा असावा? पाकिस्तानसारखा असावा नाही, प्रभू रामचंद्रासारखा असावा. अरे कोण कुणासारखा असावं? फक्त प्रभू रामचंद्रासारखा असावं. सावतराईच्या वचनावर विश्वास ठेवून वनवासात जाणारा राम तो मुलगा आहे. आणि इथं सख्या मायबापाला कोठ्यात घालणारे रावण घराघरात जन्माला आले. त्या रावणाच्या कुंभकर्णाच्या विचाराची मुलं प्रभू रामचंद्राचे विचाराचे करण्यासाठी हा सोहळा आहे. आज घराघरामध्ये रावणाच्या कुंभकर्णाच्या विचाराचे मुलं जन्माला आले. एका कवीनं फार सुंदर वाक्य आहे त्यांचं. ते म्हणतात कलयुग बैठा मार कुंडली जाओ तो कहा जाओ हर घर में रावण बैठा इतने राम कहा से लाओ. आज घराघरामध्ये रावणाच्या कुंभकर्णाच्या विचाराचे मुलं जन्माला आले दादा हो. ती श्रीराम प्रभूच्या विचाराचे मुलं जन्माला यावेत, त्यांचा विचार त्यांनी घेऊ याच्यासाठी हा सगळा सोहळा आहे. उग रिकाम्या गप्पा करण्याचा सोहळा नाही. याची तमाकून त्याचा चुना घ्यायचा आणि चोळता चोळता बाहेर गप्पा करायचा. महाराज या गावातल्या लोकांना काम नाही, मोकाट लोक झाले आपले, गाव बुडवून लावलं ना. हा किती खर्च होता असेल सांगा बरं तुम्ही. आता किती खर्च? एवढ्या खर्चात आपला हा रोड होईल ना. हा रोड हा गाव माठीत घालणे लावले ना. माठीत घालणे लावलं गाव. तमाकू चोळून बोलणारे लोक असतील ना असे, पण ऐकाना गड्या हो तुम्ही हुशार लोक आहे सर्व. अरे 4-5 लाखात रोड चांगला होईल ना. हा मी कुठं नाही म्हणतो होईल ना या 4-5 लाखात रोड, पण रोडवर चालणारे चांगले माणसं लागतील का नाही? बोला लागतील का नाही? हा मग एक वेळेस रोडवर खड्डे पुरले गड्या हो, पण माणसाच्या डोक्यात खड्डे पडू नयेत. ज्या दिवशी माणसाच्या डोक्यात खड्डे पडतील ना त्या दिवशी चांगल्या रोडवर पडून मरतील. ते चांगल्या रोडवर पडून मरतील. म्हणून आज रामकथेची गरज आहे. आणि रामकथेसारखी कथा नाही, अतिशय दिव्य आणि पावन कथा आहे महाराज. फार सुंदर कथा आहे. राम कहाणी सुनो रे राम कहानी कहत सुनाता आयो कहत सुनाता आयो अखियों में पानी राम कहानी राम कहानी सुनो रे राम ओ राम कहानी सुनो राम कहानी सुनो अरे जे चरित्र ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी यावं एवढं गोड चरित्र माझ्या प्रभू रामचंद्राचं आहे. कहत सुनत आयो कहत सुनत आयो अखियों में पानी राम कहानी सुनो रे राम कहानी. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय
जय राम श्रीराम जय राम जय जय राम. इतकं पावन चरित्र ज्या प्रभू रामचंद्राचं इकड्या गायन केल्यानंतर किती गोड वाटतं. अंदाज करा ऐकल्यावर किती गोड असेल रामकथा. मग उद्या कापूस असेल जाऊ नका. हा तुरीगिरी काय सोंगायच्या आले असेल पडू द्या काय हरकत नाही. आणि सोंगायच्या असं सकाळी 6 जा आणि किती वाजता आहे कथा 12 वाजता कथा आहे. 12 वाजता घरी या. 6 पासून 12 वाजे लोक भरपूर काम होतं. या ऐका माझ्या प्रभू रामचंद्राची कथा. जी कथा तुमच्या जीवनातल्या व्यथा दूर करेल अशी पावन कथा या ठिकाणी चालू आहे. म्हणून महाराजांनाही धन्यवाद. आणि अभंग जो सेवेसाठी घेतला आता वेळ करत नाही कमी टायमात मला भरपूर लांब पोचायचंय. अभंग सेवेसाठी घेतला तो माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचा आहे. या अभंगामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबराय भगवान पंढरीश परमात्म्याला पाहिल्यानंतर त्या भगवंताचं अलौकिक स्वरूप माझ्या भगवंतानं पाहिलं. आणि भगवंताचं अलौकिक स्वरूप पाहिल्यानंतर माझ्या ज्ञानोबराय म्हणतात व्यक्त होतात. ऐका या अभंगातून अनुभव व्यक्त करतात. ज्ञानोबराय व्यक्त होतात. अनुभव आहे माझ्या ज्ञानोबरायचा हा. जीवनामध्ये आलेले अनुभव समाजाला दिले पाहिजेत. संत अनुभव देत असतात पण ऐका कोणते अनुभव दिले पाहिजेत. काही अनुभव असे असतात ते फक्त घ्यायचे असतात समाजाला द्यायचे नसतात. ऐका ऐका काही अनुभव असे असतात ते फक्त घ्यायचे असतात समाजाला द्यायचे नसतात. काही अनुभव असे असतात फक्त समाजाला द्यायचे असतात ते घ्यायचे नसतात. नंबर 2 नंबर 3 काही अनुभव असे असतात ते घ्यायचेही नसतात आणि ते द्यायचेही नसतात. पण काही अनुभव असे असतात ते घ्यायचेही असतात आणि समाजाला द्यायचे असतात. आजचा जो अनुभव आहे माझ्या ज्ञानोबरायचा हा घ्यायचाही आहे आणि समाजाला द्यायचाही आहे. काही अनुभव असे असतात ऐका ऐका काही अनुभव असे असतात की ते फक्त घ्यायचे असतात सांगायचे नसतात. कोणते अनुभव संसारिक अनुभव. संसारिक अनुभव फक्त घ्यायचे ते लोकांना सांगायचे. लोकांना नाही सांगायचं. काय झालं म्हणले रात्री बायकून मारलं हे लोकांना सांगत असतात का. घरातल्या घरातच आबद मार खायचा आणि बाहेर आल्यानंतर छाती काढून चालायचं. आपली बायको आपल्या पुढे एक शब्द बोलत नाही. ठीक आहे जमलं ते. संसाराचा अनुभव जो आहे ना फक्त आपण घ्यायचा ते लोकांपुढे मांडायचा नसतो कधीच. संसारातले अनुभव लोकांना सांगायचे नसतात. संसारातलं सुखही लोकांना सांगायचं नसतं. संसारातलं दुःखही लोकांना सांगायचं नसतं. लेस दुःख झालं जर सांगा वाटलं तुम्हाला तर देवाला सांगायचं किंवा साधूला सांगायचं. देवा सांगू सुख दुःख. संसारात दुःख झालं ना 2च लोकांना सांगायचं. किती लोकांना 2. एक ही व्हायला दुसरं जवायला. हे व्हायला जवायला सांगू नका तेच दुःखाचा पुतळा आहे. त्याला सांगू नका. अरे एक जगाच्या मालकाला सांगावं आणि एक साधूला सांगावं. संसारातलं फक्त अनुभव घ्यायचे ते लोकांपुढे मांडायचे नसतात. काय झालं एका बायको नवरा दोघं एकमेकाला बोलू लागले. जास्त वाद वाढला. शब्द वाढत गेला. बायको म्हणली तुमच्या संग राहण्यात मजा नाही आता. लोकांचं पाहत हरिक वाटतो. तुम्हाला तर काळजीच नाही. माझ्या जीवच नाही तुमचा. पहिला कसे जीव लावायचे तेव्हा रात्रात मोबाईल लावायचे. मोबाईल गरम व्हायचा. सोयरीक झाली त्यावेळेस. आता बोलत नाही पाहत नाही. आणि दोघांचे भांडणं वाढले. भांडणं जास्त वाढल्यानंतर दोघंही एकमेकाला गरम होऊन बोलू लागले. पण त्यांच्या घरासमोर दोघंही नवरा बायको हसत होते. आणि मग हसता हसता त्या बाईनं पाहिलं आणि ती नवऱ्याला म्हणते पहा ना घ्या ना जरा काहीतरी गुण तुमचा सोबती आहे ना तो. तुम्ही दोघं संगच राहता ना. पहा ना कसे खदखदा हसतात. किती आनंद आहे त्या घरात. आहे का आनंद घरात या. मजाच राहिली नाही म्हणे या संसारात. उगं मी म्हणून दुसरी असती तर निघून गेली असती असं ती बोलू लागली. पहा म्हणले तुमचाच मित्र आहे. किती आनंद आहे त्या घरात. घ्या ना शिका ना काहीतरी त्याच्यापासून. त्याला वाटलं पुढच्या घरात जास्त आनंद आहे आपण विचारला पाहिजे तो. मग तो घराच्या बाहेर आला आणि त्याच्या वट्यावर जाऊन बसला. म्हणले मित्रा अरे ये रे बाहेर. तो मित्र बाहेर आला. म्हणले मित्रा खरंच लय आनंद आहे राजा तुझ्या घरात. ते म्हणे कधी पाहिला. म्हणे आज. म्हणले तसं काय नसतं रे सगळ्या सेमच असतं. कशाचा आनंद काय सगळे सारखेच आहेत. नाही म्हणले तुमच्या घरात आनंद आहे आमच्या घरातलेच वाद आहे म्हणे. बायको बोलती कधी मी बोलतो. मजाच नाही राहिले म्हणले. संसारात असं वाटतं हिमालयात निघून जावं. ते म्हणले यार तसं काय नसतं. म्हणे मित्रा तुझ्या पाया पडतो काही कर पण तुमच्या घरात जो आनंद आहे ना त्याचं गुणसूत्र काहीतरी मला सांग. काय विशेषतः तुमच्या घरात एवढा आनंद एवढा हसी मजाक चालते. तो म्हणे कधी पाहिला. म्हणे आज. अरे म्हणले तसं काय नाही. नाही म्हणले मी पाहिला खरं बोल. अरे ते म्हणले काहीच नाही रे झाकली मूठ 4.5 लाखाची म्हणे. काय नाही म्हणले तसं. नाही म्हणले काहीतरी आहे सांग ना म्हणले. ते म्हणे सांगू का तू कोणाला सांगू नको. म्हणे अजिबात सांगत नाही. म्हणे सकाळी पाहिलं तो हो. म्हणे काय पाहिलं. म्हणे पहिलं तू हसत होता. म्हणले काय झालं ऐक सांगू नको कोणाला. आमच्या घरातला आनंद काय सांगतो तुला. काय झालं म्हणले मी
गव्हाला पाणी देऊन घरी आलो, थकलो, दमलो, थंडी वाजली. आणि थंडी वाजली म्हणून बायकोला आवाज दिला, ए उठ बरं, एकदा चहा तरी ठेव. ती दिवसा झोपलेली होती. उठ ना, चहा ठेव बरं. तिनं झोपल्या झोपल्याच आवाज द्यायला. म्हणले जमत नाही, मला काही तेवढंच काम नाही, सगळ्या याचंच कामं करावं लागतात. तुमच्या बाप आहे, तुमचा भाऊ आहे, तुमची मा आहे, एवढं मोठं घर आहे, हे लेकरं आहेत. मी कदरले. म्हणले आता मला बोलू नका, मी फक्त उठून बसते. तुम्ही एक काम करा, तुम्ही चहा ठेवा आणि मला द्या. त्याला राग आला. आणि राग आला. ते म्हणले तुला अक्कल आहे का गं, मी इतका शेतात दमून आलो तुम्हाला चहा मागतेस. राग आला आणि रागाच्या भरात तो बोलू लागला. म्हणले फसलं म्हणले काम तुझं, तुझ्यासारखी नालायक बाई नाही, असं नाही तसं नाही, हे शिकवलं का तुझ्या मायबापानं. असं बोलल्यावरती राग आला. म्हणे मालक खबरदार, म्हणले काय शिवाय द्यायचे ते मला द्या, माझ्या मायबापाला बोलू नका. स्त्रिया फार जागरूक असतात त्या बाबतीत. हां, त्या म्हणतील माझा जीव घ्या तुम्ही, पण माझ्या मायबापाला बोलू नका. असं म्हणल्यानंतर ते म्हणले तू काय करशील. म्हणले काय करील म्हणजे, तू जर नाही ऐकलं तर मी बी ऐकणार नाही. आणि बस भांडण वाढता वाढलं. आता इथून पुढं त्यानं पाहिलं. आणि मग त्याला राग आला. आणि राग आला. ते म्हणले तू ऐकत नाही का. म्हणणे ऐकत. आणि कसं काय ऐकत नाही. म्हणजे नाही ऐकत. आणि तू काय ऐकणार नाही. म्हणले नाही ऐकणार. आणि मग याला राग आला. आणि तिथं कोळपाट होतं. यानं ते कोळपाट उचललं आणि फेकून मारलं दिलं. जसं फेकून मारलं यानं कोळपाट, त्याच्या आईच्या फार दिवसापासून ते उतरण होती, तुमच्या काळातली जुने उतळण, मडक्यावर मडके, मडक्यावर मडके. ते खालचं मडकं फुटलं. खाडचं मडकं फुटल्यामुळं सगळे मडके खाली पडले आणि फुटले. हिला आनंद झाला. म्हणले बरं झालं, हे दुसऱ्याकून नीट झालं. ते म्हणले बरं झालं, म्हणले तुमच्या मायच्या उतरंडी फुटल्या म्हणे, मला लई दिच्छा फोडायच्या होत्या म्हणे, पण तुमच्याकून फुटल्या, बरं झालं. ती मोठ्या मोठ्यानं हसू लागली. मग ती हसू लागली म्हणल्यावर मग ती हसता हसता ती म्हणे हे पहा म्हणे, जसं तुम्ही मला मारलं तसं मलाही मारायचा अधिकार आहे. मी काही फुकट आले नाही, मी पैसे देऊन आलेले. आणि मग तिनं तेच कोळपाट उचललं आणि याला फेकून मारलं. याला फेकून मारलं. हा बी हुशार होता, क्रिकेट खेळणारा होता, किपर होता. काय काढून ती जागीच बाजूला सरकल्यामुळे हिच्या बापाला हिला गरमी होती म्हणून हिच्या बापाने टेबल फॅन दिला होता. त्या टेबल फॅनच्या त्या मुंडक्याला लागलं. ते मुंडकं रामकृष्ण हरे बनून खाली पडलं. कळा अलकन मोल्ड. हे म्हणले बरंच झालं, तुझ्या हातानं तुझ्या बापाने दिलेला पंखा मोल्डा. तो हसू लागला. हे दोघं याच्यामुळे हसत होते. आणि तो मित्र म्हणले आम्ही जे हसत होतो ते हे कारण होतं. ते म्हणले हे कारण आहे का. म्हणले मग आमचं बरं आहे की म्हणा मी फेकून तर काही मारत नाही अजून. एकंदरीत संसार दुःख प्रत्येकाच्या घरात असतं, दुःख नाही असं नाही. पण ऐका, दुःख झालंच तुम्हाला तर साधू संताला सांगा. ऐका, संसारातले दुःख लोकांपुढे मांडायचे नसतात. हा, संसारातला अनुभव घ्यायचा, तो लोकायला सांगायचा नाही. नंबर 1. नंबर 2, काही अनुभव असे असतात ते फक्त लोकांना द्यायचे, घ्यायचे नाही. ए बाळांनो बोलू नका रे लेकरा, हो ए उरी बसलेले बोलू नका. काही अनुभव असे असतात ते फक्त घ्यायचे नसतात, ते फक्त समाजाला द्यायचे असतात. कोणते अनुभव. डॉक्टर फक्त अनुभव देत असतो, घेत नाही. पेशंट जर आला तर डॉक्टर काय करतो, अनुभव देतो का घेतो. बरो देतो का. असं होतं का, पेशंट आला डॉक्टर म्हणतो एक मिनिट काय झालं तुला. डॉक्टर साहेब लय ताप आलेले, त्रास व्हायला लागला. बरं एक मिनिट थांब, टेटोस्कोप काढू दे. आणि डॉक्टर स्वतःला लावतो अगोदर. नाही अनुभव स्वतः घेत नाही. इंजेक्शन भरतो आणि एक स्वतः घेतो डॉक्टर. नाही स्वतः नाही घेत. मग तो अनुभव द्यायचा आहे. काही अनुभव फक्त द्यायचे असतात, घ्यायचे नसतात. पण काही अनुभव असे असतात ते घ्यायचेही नसतात आणि द्यायचेही नसतात. कोणते अनुभव. व्यसन असेल, पॉयझन असेल, हे अनुभव घ्यायचेही नाही आणि समाजाला द्यायचे नाही. पॉयझन घ्यायचंही नाही आणि लोकायलाही म्हणायचं नाही फार चांगलं लागतं. लोक नळ्या टाकतात कुठून. हा अनुभव सांगायचाही नाही आणि हा अनुभव घ्यायचा नाही. पण काही अनुभव असे आहेत ते घ्यायचे आणि समाजाला सांगायचे. कोणते अनुभव. परमार्थिक अनुभव. ते घ्यायचेही असतात आणि लोकायला सांगायचे असते. संतांनी अनुभव घेतला आणि मग तुम्हाला ना आम्हाला सांगितला. अनुभव आले अनुभव आले अंगा ते या जगा दे तसे. संतांना जे अनुभव आले ते अनुभव अभंगाच्या रूपानं संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितले. परमार्थिक अनुभव घ्यायचाही असतो आणि परमार्थिक अनुभव द्यायचाही असतो.
कारण अनुभव हा सर्वश्रेष्ठ आहे. अनुभव काय आहे? अनुभव सर्वश्रेष्ठ आहे. एक वेळेस तुमचा अभ्यास तुम्हाला खोटं बोलेल, एक वेळेस ज्ञान खोटं बोलेल. ऐका रे गड्या हो, एक वेळेस ज्ञान खोटं बोलल, पण अनुभव कधी खोटं बोलत? अनुभव कधीच खोटा बोलत नाही. ध्यानात ठेवा, अनुभव हा सर्वश्रेष्ठ असतो. अनुभव कसा आहे? सर्वश्रेष्ठ असतो. ध्यानात ठेवा, अनुभव हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि ज्ञानोबा राहिलं, अनुभव आला भगवंताच्या दर्शनाचा, अवलौकिक स्वरूप ज्ञानोबा रायनं पाहिलं. आणि तो अनुभव ज्ञानोबा व्यक्त होतात, पण ऐकानं व्यक्त होतात पुन्हा पुढं व्यक्त व्हावं. व्यक्त होण्यासाठी सुद्धा माणसं लागत असतात. दुःख हो द्या का आनंद हो द्या, व्यक्त झाल्याशिवाय माणसाला सुख नाही. सुख झालं तरी व्यक्त व्हावं लागतं, आणि आनंद झाला तरी व्यक्त व्हावं लागतं. जर जास्त आनंद झाला तर व्यक्त जर झाला नाही तरी माणसं मरतात, आणि जर जास्त दुःख झालं जर ते व्यक्त नाही करता आलं तरी माणसं मरतात. म्हणून व्यक्त करता आलं पाहिजे, पण व्यक्त करण्यासाठी सखे मित्र सोबतीन मित्र जीवनात असले पाहिजेत. ज्ञानोबा या अभंगातून व्यक्त होतात, पण होतात कोणापुढं? एका मैत्रिणी पुढं. ऐका, थोडं ध्यान देऊन ऐका. व्यक्त का व्हायचं? कारण व्यक्त व्हावंच लागत असतं माणसाला. ध्यानात ठेवा, तुम्ही सगळे संसारातले लोक आहेत. तुम्हाला आनंद झाला तरी व्यक्त व्हावं लागतं, आणि दुःख झालं तरी व्यक्त व्हावं लागतं. तुम्ही माणसाला आनंद दुःखात व्यक्त कसं काय होऊ नये? एखाद्या मुलीची आई वारली, आणि आई वारल्यानंतर तिच्या आईच्या प्रेताकडे पाहिलं, लोकांनी सांगितलं बाई तुझी आई वारली ग. आणि आई वारली असं म्हणल्यानंतर ती पोरगी नुसती पाहत राहते, ती पाहत राहते, रडत नाही, काहीच नाही. मग 4-5 बाया गोळा होतात, एवढ्या 4-5 बाया गोळा होतात, महिला गोळा होतात, आणि त्या पोरीला म्हणतात बाई ए बाई ए बाई ए ताई, अगं रडणं माय, असंच आहे ना बाई, रडणं का? रडणं कारण ती जर पोरगी जर व्यक्त झाली नाही, रडली नाही, तर मरायची दाट शक्यता असते भाऊ. मग बाकीच्या माया म्हणतात बाई ए ए ए ए नरबादा होय मांग, तिला रडू देव, रड माय, मोकळी रड माय. काय म्हणता? हा, तोंडान बोल, है का नाही? तोंडान बोल बाई, हा तू बोल माय, बोल. ए तिला बोल द्यावं, ए बोल द्या, बोल माय, तू बोल ना तू बोल माय. का बोल? कार ती जर व्यक्त जर झाली नाही तर दाट शक्यता आहे तिची दात खिळी बसून श्वास थांबून मरण्याची. म्हणून सुख हो द्या का दुःख हो द्या, व्यक्त झाल्याशिवाय पर्याय. व्यक्त झालं होता आलं पाहिजे. तुम्ही म्हणसाल महाराज दुःखाचं कळालं आम्हाला, सुख झालं तरी व्यक्त व्हावं लागतं. जर व्यक्त नाही झाली तर माणसं मरतात. सतीश दादा तुम्हाला माहित असेल, खळे गावून समृद्धी गेला, आणि तसाच शिवणीला गेला पुढं. तुमची शिवणीला कथा झाली. शिवणीला एकाच्या संत्र्याच्या मळ्यातून गेला. ज्या वेळेस त्याला कळालं की आपल्या संत्र्याचा 5 एकराच्या मळ्यातून समृद्धी गेला, त्याला कळणं आणि त्याला अटॅक येऊन मरणं संगच. ऐका ना. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचा होता एक शेतावाला, त्याच्या पुढचा शेतावाला, त्याला कळालं की एका झाडाची 1 लाख रुपये भेटू राहिले, शेती वेगळी. त्याला सांगितलं किती कोटी यायला लागले, नुसते कोटी यायला लागले. एवढा आनंद झाला त्याला, ते हसता मेलं. मी विनोद नाही करायला लागलोय, हे वास्तव आहे. मी गावाचं नाव सांगितलं तुम्हाला, दादांची कथा झाली तिथं. म्हणजे अति आनंद झाला तरी मरतं, आणि अति दुःख झाला तरी मरतं. मग आनंद होऊ नये का? हो, पण तो आनंद सांगण्यासाठी कोणी असलं पाहिजे. व्यक्त जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला समाधान होणार नाही. व्यक्त होता आलं पाहिजे, व्यक्त होता आलं पाहिजे. व्यक्त जर नाही झाले तर बेजारे आहेत, ध्यानात ठेवा. म्हणून जीवनामध्ये मित्र असले पाहिजेत, चांगले सोबती असले पाहिजेत, चांगल्या मैत्रिणी असल्या पाहिजेत तुम्हाला व्यक्त व्हायला. आणि मग व्यक्त व्हायचं, मग सांगायचं, मग काय होतो? आधार भेटतो. मग चांगले मित्र असले पाहिजेत का नाही? चांगले सोबती असले पाहिजेत का नाही? हा, मग चांगले मित्र आणि चांगले जर सोबती असेल ना तर व्यक्त झाल्यावर आनंद होत असतो. मग असं जीवनात इतकं चांगलं काम करा, चांगले मित्र कमवा, चांगल्या मैत्रिणी कमवा. कारण आपलं दुःख आपला आनंद त्याला सांगता आला पाहिजे. आणि जर नाही कमवता आले ना तर मग तुमच्या बेजाऱ्या होतील राजाओ, मरावं लागेल. मी 2-3 उदाहरणं देतो तुम्हाला, 2-3 उदाहरणं देतो. आपल्या भारतामध्ये फार मोठे संत होऊन गेले, त्यांना राष्ट्रसंत म्हणून उपाधी भेटली होती. त्यांचे जवळजवळ आपल्या महाराष्ट्रात जेवढे राजकीय लोक आहेत सगळे त्यांचे शिष्य आहेत. त्यांचं नाव आहे परम आदरणीय परमपूज्य भैय्यूजी महाराज. मी विनोद आणि हे मनोरंजन करण्यासाठी उभा नाही तुम्हाला. आणि एवढा मोठा पराकोटीचा उच्च कोटीचा महात्मा, काय अनावधानानं काय चूक झाली असेल त्या महात्म्याला माहीत. पण झालेली चूक कोणापुढं सांगावं? मी मोठा महात्मा आहे, माझ्यासारखा महात्मा नाही, मी जगभर माझे भक्त आहेत. आता ही चूक मी सांगू कोणाला? चूक सांगण्यासाठी आणि मन व्यक्त करायला त्याला कोणीच भेटलं नाही दादा, कोणीच भेटलं नाही.
काय करावं कुणी न भेटल्यामुळे परिणाम एक झाला. त्या महात्म्यानं बंदूक हातात घेतली आणि स्वतःच्या मस्तकात गोळी मारली. ऐकताना सगळे कैलास भाऊ जर त्याला मित्र असताना त्यानं सांगितलं असतं, मित्रा अरे माझ्याकडून अशी चूक झाली रे, ते म्हणलं असतं जाऊ दे ना, एक एकर सरकू मायल मी, हे काय विचार करायचा. जर मित्र असता तर त्याला म्हणलं असता जाऊ दे ना, मी हे ना तुझ्याकडून काय काळजी करतो, हा अरे पाहून घेऊ. पण व्यक्त करायला जागा नाही भेटली आणि व्यक्त व्हायला जागा नाही भेटल्यामुळं त्या माणसानं स्वतःच्या मस्तकात गोळ्या मारल्या. म्हणून व्यक्त व्हायच्या जागा निर्माण करा. कीर्तन ऐकताय ना तुम्ही, हा व्यक्त व्हायचा. अरे नुसता पैसा कमवून जमणार नाही, अरे जगून जमणार नाही, अरे जगताय ना तर व्यक्त व्हायच्या जागा निर्माण करा. हा चांगले माणसं जीवनामध्ये कमवा. पैसा तर सगळेच लोक कमवतात, पण माणसं काय कमवली तुम्ही हे महत्वाचं ध्यानात ठेवा. कारण तुम्ही मेल्यानंतर पैसे तुम्हाला उचलायला येणार नाहीत, तिथं माणसंच लागतात. आमच्याकडे तरी माणसंच उचलतात, तुमच्याकडं पैसे नाही उचलत. म्हणून आज माणसाची गरज आहे, आज चांगल्या मित्राची गरज आहे. बाबा आमटेची नात शीतलताई आमटे, आत्महत्या करायला जाणारा समाज, कुष्ठरोगी झालेले लोक ते कोणी स्वीकारे ना, आत्महत्या करायला चालले. आणि आत्महत्या करायला चाललेल्या लोकांना तिने सांभाळलं, संगोपन केलं, त्यांना दुरुस्त केलं, सांगितलं मरू नका, मी आहे ना तुमच्यासाठी. आणि त्या सगळ्यांना तिनं आत्महत्यापासून परावृत्त केलं. एक वेळेस तिच्यावर काय प्रसंग आला माऊलीवर तिचं तिला माहीत, तिला इतकं टेन्शन आलं, पण कोणापुढं सांगायला व्यक्त व्हायला जागा नाही भेटली. परिणाम असा झाला, त्या डॉक्टर शीतलताई आमटे, बाबा आमटेची नात, तिनं इंजेक्शन घेतलं पॉयझनचं, स्वतःच्या दंडात दिलं आणि आत्महत्या केली. कशाचा परिणाम आहे? व्यक्त व्हायची जागा नाही भेटली. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, व्यक्त व्हायच्या जागा निर्माण करा. अरे ज्ञानोबराय सारख्याला गरज पडली साजने म्हणजे व्यक्त व्हायला साजने निर्माण करण्याची. तुम्ही आम्ही सामान्य आहोत. एक कविता वाचली मी, फार सुंदर कविता आहे. दुःख अडवायला हुंबऱ्या सारखा, दुःख अडवायला हुंबऱ्या सारखा, मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा, मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा. इतके गोड मित्र करा ना की ते मित्र आपल्या जीवनातल्या व्यथा ऐकतील. व्यक्त व्हायच्या जागा निर्माण करा आणि मग आपला अनुभव सांगा. अनुभवही सांगायला व्यक्त व्हायला आनंद आणि दुःख जागा लागत असते. आणि पंढरीश परमात्म्याजवळ ज्ञानोबराय गेले, पंढरपूरला गेले ज्ञानोबराय, आणि पंढरपूरला गेले भगवंताच्या दर्शनाला, आणि रावळात गेले आणि भगवान पांडुरंगाला माझ्या ज्ञानोबरायनं पाहिलं. ज्ञानोबरायनं त्या भगवान पांडुरंगाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या पांडुरंगाचं अवलौकिक स्वरूप ज्ञानोबरायनं पाहिलं. इतकं सुंदर स्वरूप आहे, एवढं सुंदर स्वरूप आहे, एवढा आनंद झाला माझ्या ज्ञानोबरायला, एवढा आनंद झाला माझ्या ज्ञानोबरायला. कुणाला सांगावं म्हणून आजूबाजूला पाहू लागले. कारण कुणाला सांगितल्याशिवाय आनंद संपणारा नव्हता, कुणाला तरी सांगितलं पाहिजे. आजूबाजूला पाहू लागले, पण आजूबाजू मंदिरात कुणीच नाही. आनंद एवढा झाला, पाहू लागले कुणीतरी मंदिरात यावं, त्याला सांगावं अरे बघ किती सुंदर देव आहे, इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, किती सुंदर आहे की जो योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे. अभंगाचं पहिलं कळ, योगिया दुर्लभ तो मैं देखिला सजनी, योगिया दुर्लभ 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 देखिला देखिला
देवा देखिला देखिला मैना देवाचा देवा पाहता पाहता मना देखिला देखिला देवा देखिला देखिला देवा माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना ते भगवंताचं अलौकिक स्वरूप पाहिलं आणि एवढा आनंद झाला की अरे एवढा सुंदर देव आहे की जो योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे. योगिया दुर्लभ तुम्या देखिला. एवढा सुंदर देव पाहिला. कुणाला सांगावं कुणाला सांगावं कुणाला सांगावं. मंदिरात आजूबाजूला पाहू लागले. आनंद कुणाला तरी सांगितला गेला पाहिजे. आणि माणसं आनंद सांगितल्याशिवाय माणसाला करमत नाही. साधं महिलांनी जर नाकात नथ जरी केली तर अख्ख्या गावाला दाखवतात त्या. हां मग बाई कालच कुठे देऊळगाव माई जवळ आहे का काय जवळ आहे तुम्हाला? हां मग कालच बाई देऊळगाव माईल मग हो बंड्याच्या बापान मग हो कालच हो. अहो मान मोडल. साधी नथ केली तर अख्ख्या गावाला सांगा लागले तुम्ही. हा एका म्हातारीनं हातात पाटल्या केल्या आणि हातात पाटल्या केल्यानंतर तिला असं वाटलं या पाटल्या लोकांनी पाहिल्या पाहिजेत. आनंद झाला की जर व्यक्त जर नाही कोण पाहिला आणि व्यक्त जर नाही करायला भेटला की काय बेजारी होता ते सांगायला लागलो मी. आणि पाटल्या केल्या ती गावात आली. गावात आली आणि तिथं गजानन महाराजाच्या पाठीपासूनच सुरू झाली. हां बाई काय अंधेऱ्या फाट्यावर हाटली आणि काय अंधेऱ्या फाट्यावर गाड्या लागल्या बाई. अशा गाड्या जातात. आता तिला हे सांगायचं होतं कोणीतरी पाहाय. हां आणि बाई अशी गाडी गेली ना तिला गाडी अशी थांबती. आता त्या बायाला काय करायचं कशा गाड्या गेल्या तिच्या बाकीच्या बायाला. मग त्यांनी चाला ना तुम्ही बाई लगे असं चला सगळ्या गावानं फिरली. तिचा हात दुखा लागला पण कोणी काही पाय ना कोणी म्हणे ना कधी केलं म्हणून. आनंद झाला आणि व्यक्त करायला अख्खं गाव फिरली पण कोणी म्हणलं नाही. तिला वाटलं आता करावं तर काय करावं. कोण होतं पाहाव कोण होतं म्हणाव. आणि मग परिणाम एक झाला. त्या बाईनं घरा शेजारीच कोठं होतं आणि त्या कोठ्यात कुटार होतं. दिलं पेटून तिनं. आणि मग गल्लीत आली म्हणली आता तर पाहतील का नाही. आणि मग असं जर बाई मांग केली. बाई मला येतील नव्हती. अशी बाई मांग केली मी. आणि मग ती दाखवू लागली. आता याला तुम्ही समजा काय कडं समजा याला. आणि मग तिने एकच केलं. बापा पाहनो कसा कोठा पेटला. इजवान बापा पळान बापा आणि पाहन कोठा कसा पेटला. पाहन कोठा कसा पेटला अशीच तर करायची. आता मला सांगा हिच्या हाताकडे पाहतील लोक का बाटल्या घेऊन विजवायचा प्रयत्न करतील. हा ए पुरो विजवायचा प्रयत्न करतील. जे आलं ते पळा धावा पळा सगळं गाव येऊन ते नुसतं विजवायला पळे. हिच्याकडं कोणीच पाहिना. सगळं आग इजली अख्खी. सगळे लोक घराकडे चालले. आणि शेवटी एक वयस्कर 80-90 वर्षाची म्हातारी काली टेको तिथं आली. 90 वर्षाची म्हातारी. हां ती आली आणि तिनं पाहिलं म्हातारीनं. ती म्हणे म्हातारी आली गाडी येईल शेवट येईल तरी म्हणून पाहू. आणि मग ती म्हणली पहा ना बाई कसा कोठाच्यातला पहा ना सगळी आग लागली अख्खा कोठाच्यातला बाई. आणि मग त्या म्हातारीत लक्ष गेलं कारण तिला माहिती काही इजवायला थोडी आली होती. तिचं लक्ष गेलं. ती म्हणे आत्ता काव सत्यभामा कवा केलं वय बाई आमचं म्हातारं मेलं माय पण फुटका म्हणे नाही केला. हो ले अवघड व बाई असा तडतड जीव तुटतो. कुठं केलं व ए सत्यभामा सांग ना. माय काय सुंदर आहे व चमचम चमकत. ती म्हणले म्हातारे जर अगोदर येऊन जर बोलली असती तर कोठा राग नसता झाला ना. म्हणजे माणसाला दाखवायची आणि व्यक्त व्हायची जास्त इच्छा असते. हां व्यक्त होण्यासाठी काय करतात मी सांगितलं. नथ जरी केली तर अख्ख्या गावानं नाक वाकवत मुंडकं मोडत. मग कालच अहो मान मोडल. हां व्यक्त व्हा. अरे पण काय व्यक्त व्हा. नथ केली ती व्यक्त होऊ नका. अरे नाक ज्यानं दिलं ते व्यक्त व्हा ना कधीतरी. हां कबीरदासजी फार सुंदर वर्णन करतात. हो नथनी दी जिस यार ने सुमरत बार बार नाख दिया जिस यार ने उसे सुमरत बार बार
महाराज म्हणतात नथनी दिची सयारने, यार म्हणजे नवराच्या नवऱ्यानं दिली त्याचं बंद्या गावानं दांगडू, बंड्याच बाप बंड्याच बाप बंड्याच बाप बंड्याच बाप. अरे पण त्या बंड्याच्या बाप्पाचं एवढं नाव घ्यायला लागली माय, पण नाक नसतं दिलं तर नत कुठं घातली असती बोला. नाक नाही तिने वाया गेली. नाक दिलं त्याचं नाव घ्यायचं ना, व्यक्त व्हायचं, माणसं व्यक्त होत असतात. ऐका ना, माझ्या ज्ञानोबरायनं त्या भगवंताला पाहिलं आणि ज्ञानोबरायला आनंद झाला. ज्ञानोबराय व्यक्त होतात. ऐका, व्यक्त होतात ज्ञानोबराय. अलौकिक स्वरूप पाहिलं आणि ज्ञानोबराय म्हणतात अरे इतका सुंदर देव आहे, इतका सुंदर देव आहे, योग्यांना जो दुर्लभ आहे तो मी पाहिला. योग्यांच्या स्वप्नात सुद्धा नाही महाराज. योगिया योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी. अरे तो योग्याच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. तो देव मला दिसला, तो देव मी पाहला. ज्ञानोबराय म्हणतात इतकं सुंदर स्वरूप आहे, पण आनंद सांगू कोण आलं? मंदिरात कोण नाही, आजूबाजूला पाहिलं कोणीच सापडलं नाही. ऐका, आणि मग ज्ञानोबरायला एक व्यक्ती सापडली. ती व्यक्ती सापडली ज्ञानोबराय त्या व्यक्तीला म्हणतात ए साजनी, ऐकलं का? ऐकलं? योग या दुर्लभ तोम्या देखिला. ऐक ना ए साजनी. काय म्हणले ज्ञानोबराय? साजनी. साजनी म्हणजे कोण? तुम्ही म्हणसा साजनी कोण होती? साजनी कोण होती? ऐका, कोण साजनी होती? ज्ञानोबराय मंदिरात कोणीच नाही, पण व्यक्त झाल्याशिवाय पर्याय नाही. व्यक्त होणं गरजेचं आहे. बरेच लोक व्यक्त होतात रस्त्यानं चालता चालता. तुम्ही पहा, रस्त्यानं चालला की लोक बरेच व्यक्त होतात. कोण नाही सापडले की व्यक्त होतात ते. बोटच मापत चालतात. 2 आणि 2 4, 4 आणि 4 5, 5 आणि 1 6, 7 याचे 8 याचे 15 आपले. अरे बोलतो कोण आलं? व्यक्त होतात. अरे हे व्यक्त होतात यात नवल नाही, ह्या सुद्धा स्वयंपाक करता करता व्यक्त होतात. नशीब फक्त याचा आवाज मनातल्या मनात असतो. तो जर का ओपन झाला ना तर माणसं पॉयझन घेऊन मरतील. स्वयंपाक करता करता सुद्धा व्यक्त होतात. बाई काय खरं नाही, काय खरं नाही. शेजारच्या घरी फ्रीज आणला मी, म्हणलं 3दा म्हणलं फ्रीज आणा फ्रीज आणा. काय खरं नाही. मराव घरायसाठी कोणाचा जीव नाही. मामिलीचा सगळ्या जीव, याच्यासाठी जीव थोडा, त्याच्यासाठी पोळ्या करावं, या शंभड्यावर टाकाव. सगळं व्यक्त होत असतात ते. या जगात व्यक्त होत नाही असा एकही व्यक्ती नाही. फक्त नशीब दादा हो, ह्या व्यक्त होतात तुम्हाला ऐकू येऊ नये. तुम्हाला जर ऐकू आलं तर तुम्ही सतीश महाराज म्हणसाल पुढचा सप्ताह कुठे? कशाला? आम्हाला तुमच्या संग राहू द्या. प्रत्येक माणसं व्यक्त होत असतात. ज्ञानोबरायला आनंद झाला, ज्ञानोबराय व्यक्त होतात, पण होतात कोणापुढं? साजने. कोण साजने आहे? मंदिरात कोणीच नाही. ज्ञानोबरायनं विचार केला कोण नाही, आनंद सांगितल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग ज्ञानोबराय आपल्या अंतकरणातल्या बुद्धीला साजने हे संबोधन वापरतात. कुणाला? अंतकरणातल्या बुद्धीला साजने हे संबोधन वापरतात. अंतकरण 4 गोष्टीचं बनतं: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन पुल्लिंगी, अहंकार पुल्लिंगी, पुन्हा काय? चित्त पुल्लिंगी. पण बुद्धी कशी आहे? बुद्धी ही स्त्रीलिंगी. मग स्त्रीलिंगी असल्यामुळं ज्ञानोबराय आपल्या बुद्धीसंग, अंतकरणातल्या बुद्धीसंग, मनासंगनी संवाद करत. कोणासंग संवाद करतात? बुद्धीसंग संवाद करतात. त्या बुद्धीला साजनी हे संबोधन ज्ञानोबराय वापरतात. आणि त्या बुद्धीला म्हणतात ए साजनी, अगं योग्यांना जो दुर्लभ आहे ना तो म्या देखिला, तो मी पाहला. अगं योग्यांना दुर्लभ आहे ग साजनी. ए मैत्रिणी, ए सखे, अगं योग्यांना सुद्धा तो दुर्लभ आहे. ज्ञानोबराय संवाद साधतात, अनुभव व्यक्त करतात, पण बुद्धीसंग. तुम्ही म्हणसाल महाराज बुद्धीसंग बोलल्या जातं का? बोलल्या जातं. माणसं मनाला बोलतात का नाही? मग अंतकरणाचा एक भाग जर मन आहे, मनासंग जर संवाद साधला जातो तर बुद्धीसंग सुद्धा संवाद साधला जातो. मनासंग अनेक लोकांनी संवाद साधला. मीराबाईचं फार सुंदर भजन आहे. मीराबाई तर मनासंग बोलतात, संवाद साधतात. मीराबाई म्हणतात चलो मन गंगा जमुना तीर, चलो मन गंगा जमुना तीर, चलो शीतल होत शरीर,
जातो तो बुद्धिसंग सुद्धा संवाद साधला जातो. आणि ज्ञानोबा या अभंगामध्ये भगवंताचा अलौकिक स्वरूप पाहिल्यानंतर त्या मनासंग त्या बुद्धिसंग संवाद साधतात. मीराबाईनं मनासोबत संवाद साधला. चलो मन गंगा जमुना तीर गंगा जमुना निर्मल पाणी शीतल होत शरीर. चलो मन गंगा जमुना तीर. अरे मनासंग जर संत संवाद साधत असतील तर मनात अंतकरणाचा जसं मन एक भाग आहे ना तसं बुद्धी सुद्धा मनाचा भाग अंतकरणाचा भाग आहे. आणि ज्ञानोबराय त्या बुद्धीला साजनी हे संबोधन वापरतात आणि सांगतात ए बुद्धी ए साजनी आई अगं योग्यांना जो दुर्लभ आहे स्वप्नात न येणारा देव आहे ना तो मी पाहला योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने मी पाहला. आणि पाहिल्यानंतर काय अनुभव आला आणि काय फळ प्राप्त झालं अभंगाचं द्वितीय चरण. देखिला माया देवाचा देवा 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 विठ्ठला संदेह निमाले तुझे पान विठ्ठला संदेह निमाले तुझे पान देखिला माया देवाचा देवा देखिला माया देवाचा देवा विठ्ठला संदेह निमाले तुझे पाय विठ्ठला संदेह निमाले तुझे पाय देखिला माया देवाचा देवा देखिला माया देवाचा माऊली महावैष्णव ज्ञानोबराय मंगलाचरणात त्या अभंगात तृतीय चरणात सांगतात मी तो पाहला देखिला माय देवाचा देव. तो देव नाही पाहिला मी देवाचा देव पाहला. देव वेगळे आणि देवाचा देव वेगळा. ज्ञानोबराय देवाचा देव पाहला म्हणतात. आज पहिला दिवस आहे. आजचा अभंग मंगलाचरणातला असतो. ऐका मंगलाचरण करत असताना देवाचं मंगलाचरण करत ज्ञानोबराय म्हणतात तो देव मी पाहला देखिला माय मी देवाचा देव. देव नाही पाहला देवाचा देव पाहला. देवाचा देव कोण आहे तर देवाचा तोही देवाचा देव बळिया माझा पंढरीराव. कोणता देव पाहला ज्ञानोबरायनं तर पंढरीचा देव पाहला. कारण तो देवाचा देव आहे म्हणून ज्ञानोबराय म्हणतात तो देव मी पाहला. आणि काय परिणाम झाला देव पाहिल्यानंतर काय फळ प्राप्त झालं तर अभंगात महाराज म्हणतात फिटला संदेह निमाले तुझे पण. दोन गोष्टी घडल्या देव पाहिल्यानंतर. काय घडल्या ऐका काय घडलं म्हणले. पहिली गोष्ट घडली फिटला संदेह माझ्या जीवनातला संशय गेला संदेह गेला. आणि ऐका ना सगळे ध्यान देऊन माझ्याकडं जीवनात सर्वात जास्त बेजार जर कोण करत आलं तर संदेह ध्यानात ठेवा. संशयानं अनेकांचे घर उद्ध्वस्त केले. संशयानं अनेक दोस्ताच्या दुश्मन्या वाढवल्या. संशयच आहे महाराज. चांगल्या घरात जर का वाद उभे राहत असेल तर याला कारण कोण आहे संदेह. महाराज म्हणतात तो संशय गेला कारण संशय साधा नाही संशय भयाने. ज्ञानोबराय वर्णन करतात संशया हुने थोर पाप अनेक नाही घोर. अहो संशयासारखं जीवनात कुठलंच पाप नाही. नवरा बायकोच्या जीवनात ज्या दिवशी संशय आला त्या दिवशी त्याची भडकतीच झाली समजून घ्या. दोन जीवलग मित्राच्या मंदात ज्या दिवशी संशय आला त्या दिवशी दोस्ताना तुटला समजा. दोन व्यापाऱ्याच्या मंदात ज्या दिवशी संशय आला त्या दिवशी व्यापार संपला समजा. आणि ज्या दिवशी भक्ताच्या आणि देवाच्या भक्तीत संशय आला त्या दिवशी तो परमार्थ संपला. ध्यान एवढा संशय खराब आहे. पण महाराज संशय किती खराब आहे. अहो संशयासारखे बेजार करणारं कोण नाही. संशय लय बेजार करतो. काय झालं फार सुंदर उदाहरण आहे. पोळ्याचा सण होता आणि पोळ्याच्या सणाला आपल्याकडे पुरणाच्या पोळ्या करतात. आणि त्या पोळ्याचा सण पुरणाच्या पोळ्या केल्या आणि बैल गेलं सगळे शेतात नेऊन बांधले नैवेद्य दाखवला. आणि मग पहिले पोरं जेवायला बसले म्हणजे पोरं घ्याबर जेवून पटपट पोरगं जेवायला बसलं. त्याला पुरणाची पोळी होती तूप होती असं जेवलं. ते दररोज एक पोळी खायचं दोन खायचं असते आणि 3 पोळ्या खाल्ल्या आणि 3 त्यातल्या त्या पुरणाच्या खाल्ल्या.
पोळी खाणं हात धुणं आणि आईला आवाज देणं सांगत आई डब्बा दे. कळना ना काय करावं. संध्याकाळ झाली डब्बा दे म्हणली. आई म्हणली अरे बाळा जर एकदम खायला तर नाही 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 जमत नाही म्हणली पटकन डब्बा दे. काय का नाही होतं की नाही आज नाही होत ना तुम्हाला नाही होते कारण तुम्ही संस्थेतले विद्यार्थी. दे डब्बा म्हणले पटकन. आईनं पटकन डब्बा दिलं आणि त्याच्या लक्षात आलं की आता आपण आपल्या ठिकाणापर्यंत पोचू शकत नाही. हगंदारीपर्यंत पोचू शकत नाही. घराला लागूनच बोळी होती आणि बोळीत अंधार होता थोडा. ते म्हणले इथं मेळ जमतो. पटकन बोळीत गेलं ते आणि त्यानं त्याचा कार्यक्रम उरकला लगे असा बाहेर आला की अजून काय मी नाही हां आलं लगे डबं फेकून दिलं आणि खेळायला गेलं. आता पोळ्या दिवशी आपल्याकडं काही काही भागात पाया पडायची प्रथा आहे. आणि मग काय झालं काही मंडळी जेवले आणि जेवल्यानंतर ते म्हणले चला आता 2-4 घरं दर्शन घेऊ आशीर्वाद घेऊ म्हणून ते पाया पडायला निघालं. मग पाया पडायला निघाल्यानंतर ते म्हणले बूट प्रत्येक घरात काढा आणि घाला आणि त्याच्यापेक्षा बूटच नको बिना बुटाचंच पाया पडू 2-4 घरी. मग त्याला म्हटलं आपल्या 4-5 चुलते याच्या पाया पडायचं. मग ज्याच्या घरी ते जेवलं होतं ते पोरगं होतं त्या घरात ते गेलं दर्शन गिर्शन घेतलं आणि ते काकू म्हणे यार बैस ना भाऊ चहा घे. नाही म्हणले पाठीमागच्या काकाचं एकदा दर्शन घेऊन येतो म्हणजे जागेच बोळीतून जातो म्हणले. आणि तेही बोळीतून गेलं. संशय किती खराब आहे बघा. हां तेही बोळीतून गेलं. बोळीतून जसं बोळीत गेलं तसं ते त्याचा पाय भरला. पाय भरल्यानंतर त्याला संशय आला की नेमका भरला कशानं. संशय पाहता किती गोडी हा. पाय भरला म्हणले काय असेल आता हे तर गरम लागा लागलं. काय असेल म्हणले हा पदार्थ पाहायला पाहिजे. आणि मग त्यांना आता काही गरज आहे का पाहायची उजेडात जाऊन पाहायचं ना पण संशय काय असेल. आणि मग त्यांना तिथंच ते आपल्या अंधारातच आणि मग त्यानं हातात घेतलं. ते म्हणले हे जरा चोपडंही वाटायला लागलं काय भाऊ आता हे. बरं मग आता एवढा पराक्रम इतकं केलं पण संशय माणसा स्वस्त बसू देत नाही. ते म्हणले काय पाहिलं पाहिजेत मग उजेडात जाऊन पाहावं का नाही. पण संशय थांबू कुठं देतो. संशय थांबू देत नाही. म्हणले काय पाह नाही म्हणले जाऊ द्या असं नाही कळत पण इथं एक गोष्टी कळते नाकाजवळ नेऊन पाहू. आणि मग त्यांना नाकाजवळ नेलं. नाकाजवळ नेल्यानंतर त्याचं अस्तित्व कळालं हे काय म्हणून. ते म्हणले अरे बापरे कोणीतरी पोरानं पराक्रम केला काय नालायक लेकर आहेत म्हणले. अरे 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 आणि अरे अरे म्हणलं ती बुळी होती. बुळी कशाला म्हणतात. बुळीची व्याख्या काय ज्या रस्त्यावर गेल्यानंतर 2 इकडे हात लागतात तिला बुळी म्हणतात. मग त्याला वाटलं अरे 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 या भीतीला पुसाव. आणि पावसाळा ऊन पोळा कधी असतो पावसाळ्यात सगळ्या भीती वल्ल्यागच मातीची भीत. तर वाटलं मातीला पुसावं म्हणून असं पुसायला गेलं पण त्या वल्ल्यानं काय झालं त्याच्यावर इच्छून बसलं होता. जसं पुसायला गेलं तसं इच्छा त्याच बोटाला दणका दिला. दणका अरे बा कशाचा परिणाम आहे. संशयामुळं घाण खावा लागली एवढा संशय खराब आहे. चला भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संशय इतका खराब आहे की घाण खाण्यापर्यंत त्याला जावं लागलं एवढा संशय खराब आहे. म्हणून महाराज म्हणतात त्या भगवंताचं दर्शन झालं आणि परिणाम काय झाला माझ्या जीवनात तर माझ्या जीवनातला संदेह संपला. संशय माझ्या जीवनातला संपला आणि जीवनातला संशय संपला पाहिजे. तुमच्या माझ्या जीवनात जोपर्यंत संशय आहे ना खरंच मी संप्रदायात वारकरी संप्रदायात गेल्यावर कीर्तन ऐकल्यावर माझं कल्याण होईल का आणि खरंच जमल का आणि होईल का अशा संशयात असेल तर काहीच होणार नाही. ध्यानात ठेवा काहीच होणार नाही. संशय टाकून द्या आणि जीवनातला काय केलं देवाच्या दर्शनामुळे तर पहिला फळ प्राप्त झालं संदेह फिटला संदेह. आणि दुसरा फायदा झाला काय निमाले दुजेपण जीवनातलं दुजेपण गेलं. आणि ऐकानं गड्या हो जीवनात सर्वात जास्त दुःख काय देतं तर दुजेपण देतं. जीवनात काही दुःख देत नाही दुसरं दुजेपण दुःख देतं. महाराजांचं प्रमाण आहे दुजे जब जब घडे तब तब संसार भय जोडे. दुजेपणा माणसाला दुःख देतो. माझं आणि तुझं हे दुःख देतं. माझं आणि तुझं दुःख देतं. तुम्ही सगळं माझं म्हणा मग दुःख नाही. दुःखाला कारण काय दुःखाला कारण दुजेपणा आहे. ध्यानात ठेवा दुजेपणा दुःख दुजेपणा दुःख आहे. दुःखाला खरं कारण दुजेपण आहे. दुजेपण टाकून द्या दुःख संपेल. भगवंताच्या दर्शनानं जीवनातलं काय जातं तर दुजेपणही संपतं. माझे तुझेपणाचा भाव जातो महाराज दुजेपण संपून जातं. ऐका ना अरे ज्यानं आयुष्यभर शिव्या दिल्या त्याचाही माणसाला राग येत नाही. नाही राग येत.
ज्या ज्ञानोबरायला समाजानं आयुष्यभर त्रास द्याला त्या ज्ञानोबरायनं सकळ समाजासाठी मागणे मागितले, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन येतील न लोकी. ज्यानं त्रास द्याला त्याचाही सुद्धा माणसाला हरिक वाटतो, त्याचाही आनंद वाटतो. हा दुजेपणा गेल्याचा परिणाम आहे, हा दुजेपणा गेल्याचा परिणाम आहे. जगद्गुरु तुकोबरायला मंबाजी बुवानं भर चौकात काडीनं एवढं मारलं, काडी फुटुस्तर मारलं. आणि काडी फुटुस्तर मारल्यानंतर ऐका, दुजेपणा संपल्यानंतर काय जीवन होतं माणसाचं. काडी फुटुस्तर मारलं आणि काडी फुटुस्तर मारल्यानंतर तुकोबरायचं कीर्तन सुरू झालं. तुकोबरायचं कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनात दररोज ते मंबाजीबुवा कीर्तन ऐकायचा तुकाराम महाराजाचं. तुकाराम महाराजांनी पाहिलं सगळे लोक कीर्तनात आहे, पण आज मंबाजीबुवा कीर्तनात नाही. तुकोबरायनं पाहिलं मंबाजीबुवा नाही. तुकोबरायनं कीर्तन थांबवलं, म्हणले फक्त 10 मिनिटं बसा तुम्ही, मी आलोच म्हणले, माझा श्रोता घेऊन येतो म्हणे. आणि एवढं मारल्यानंतर, एवढा त्रास दिल्यानंतर तुकोबराय त्याच्या घरी गेले. ते झोपलेलं होतं. तुकोबराय गेले, म्हणले ओ मंबाजीबुवा, अहो आज कीर्तनाला नाही आले तुम्ही, चला ना कीर्तनाला. म्हणले तुम्ही आज कीर्तनात नाही तर करमून नाही राहिलं, तुम्ही कीर्तनाला आले की बरं वाटतं, जरा चला ना राजा. तरी मंबाजीबुवा काहीच बोलत नाही. म्हणले तुम्हाला पश्चाताप वाटायला लागला ना मला मारलं म्हणून, तुम्ही चौकात काडी फुटुस्तर मला मारलं, याचा तुम्हाला पश्चाताप आहे का, वाईट वाटायला लागलं का? अहो काही वाईट वाटून घेऊ नका म्हणले, व्यवहारात या गोष्टी होतच असतात म्हणले, संसारात राहायचं म्हणल्यावर भांडणं वाद एकमेकायला बोलणं होत असतं म्हणले, पण ते का परमार्थात आणत असतात का? तुकाराम महाराजांचं जीवन बा किती गोड आहे. हा अहो संसारातले वाद, इतर ठिकाणचे वाद ते का परमार्थात आणत असतात का? हा म्हणले काय झालं? म्हणले महाराज आपलं त्याचं पटत नाही, आमच्या धुऱ्याचे भांडणे. मग ते सप्त्यात काय सप्त्यात असतं का धुऱ्याचे भांडणं? अरे धुऱ्याचे भांडणं धुऱ्याच्या ठिकाणी, राजकारण सप्त्यात असतं का? काय पक्ष राजकारण ते बाहेरच ठेवायचं मग यायचं. हे संत तुम्हाला शिकवत असतात. मी अमुक पक्षाचा, मी टमुक पक्षाचा, आमचं ज्ञान जमत नाही, ती आली ती पार्टी आली तर आम्ही येणार नाही. इथं नसतं करायचं ते. आपण एकाच पॅनलचे लोक आहे सगळे, वारकरी संप्रदायाचे. आपलं एकच पॅनल आहे, ध्यानात ठेवा. ते अजिबात आणायचं नसतं, सगळ्यांनी यायचं. यारे यारे लहान थोर या ती भलत्या नारीनं, इथं सगळाच येते आहे अधिकार. अरे माझ्या ज्ञानोबरायनं भगवान बाबानं 2 हात पुढे करून सांगितले, या खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे. एवढा सुंदर संप्रदाय राजा. राजकारण करा ना, मी म्हणतो राजकारण केलं पाहिजे माणसानं. ह्या दचके राजकारण केलं पाहिजे. राजकारणाच्या वेळेस राजकारणच करायचं. आणि असं राजकारण करायचं, थोडे कान देऊन माझ्याकडे आहे का? असं राजकारण करायचं, वावर जाय पण पावर न जाय. हा इक बंधक इकणं होय ना, पण मग नांदीच लागायचं कोणाच्या? राजकारणात. राजकारण संपलं ना, हा मग सगळे जाय पण आपली प्रॉपर्टी न जाय. राजकारण संपलं, सगळ्यांनी एका मुठीनं आलं पाहिजेत. पण हे केव्हा होतं? ज्यावेळेस अंतकरणातला परमार्थातला खरा गुण जर कळाला ना, तर माणसात दुजेपणा जातो. मग माणसं भेद नसतात करत. भेद कोण करतं? ज्याचा दुजेपणा शिल्लक आहे, ती लोक भेद करत असतात. हे माझं पोरग, हे आमच्या दादाचं पोरग, बर हे माझं पोरग, हे आमच्या दादाचं पोरग, हे आमचं घर, हे आमच्या लायन्या भावाचं घर. अरे हे तुझंच आहे ना भल्या माणसा, म्हणणं माझं म्हणून समजून घ्यायचं. याचा अजून दुजेपणा गेला नाही. दुजेपणा गेला पाहिजे तो जीवनातला. हा लोक तर परमार्थ करतानाही दुजेपणा करतात. आम्ही महादेवाचे भक्त आहे, आम्ही संतोषी माताचे भक्त आहे. अरे म्हणजे देवातही दुजेपणा. नरकाला जासाल देवात दुजेपणा करसाल तर. देवात दुजेपणा करू नका. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एकमेकाच्या हृदय गोडी साखरेच्या ठाई. भेदच करू नका जीवनामध्ये. परमार्थ करताय ना, ऐकताय ना, सगळे भेद टाकून द्या सगळा. ज्या दिवशी भेद गेला ना, त्या दिवशी जीवनात आनंद राहील तुमच्या. दुःख भेदात आहे. तुम्ही जितका जितका भेद वाढवसाल अंतकरणात, तेवढं तेवढं दुःख होईल. भेद काढून टाका जीवनातला. काही टेन्शन घेऊ नका. धुरा असेल, तुमचा भाऊ असेल, धुरा तुम्ही म्हणाल खरको द्या ना, जाऊ द्या ना. एक ती पण खाईल, आपलाच भाऊ खाईल ना, खाऊ द्या ना. एक ती पण खाल्ली त्यानंतर तुमचा भाऊ आहे ना, तो त्याला म्हणा गड्या अरे खरकू नको भल्या माणसा, इकून एक सुंग ना. वादच होणार नाही महाराज. पण त्यानं खरकुली की तुम्ही सरकवता, त्यानं खरकुली की तुम्ही खरकवायचा. ती खून सुद्धा त्रस्त होते की मी सरकू किती. सकाळून हे येतो, दुपारून हे येतो. कशामुळे? हे फक्त दुजेपणाचा भाव. जमीन कोणाची? एकाच्याच बापाची. दुजेपणाचा भाव दुःख देणारा दुजेपणा आहे तुमच्या अंतकरणातला. दुजेपणा काढून टाका. जर परमार्थाचे अधिकारी व्हायचं ना तुम्हाला, आपण खरं जर ज्ञानोबराय तुकोबराय भगवान बाबाचे वंशज असेल ना, तर दुजेपणा काढून टाका जीवनातला. लय आनंद आहे परमार्थात. काय सांगावं तुम्हाला.
मग ती मजा परमार्थात. कारण दुजे जवळ घडे तो तो संसार भय जोडे. दुजेपणाचा भाव तुम्हाला दुःख देत असतो. काढून टाका दुजेपणा, आनंद येईल जीवनामध्ये. ज्ञानोबराय म्हणतात, माझा जीवन एवढं सुंदर झालं, मी जगाच्या मालकाला पाहिलं आणि माझ्या अंतकरणातलं फळ काय निर्माण झालं, अहो दुजेपणच संपलं. मंबाजी बोला मारल्यानंतर मारलं मंबाजी बोला तुकोबराय समोर उभे राहिले. अहो म्हणले तुम्हाला पश्चाताप झाला का, जाऊ द्या म्हणले, संसारात गोष्टी होत असतात या. काय गाडग्याला गाडगे लागत असतात, घराला घर लागत असतं, बोलावं लागत असतं, शिव्या द्यावं लागत असतात. पण मग त्यासाठी का कीर्तनाला यायचं नाही का राजा, चला तुम्ही कीर्तनाला आलं नाही की मला आवडत नाही, मला करमत नाही हो म्हणले, चला. काय जीवन आहे संतांचं. सतीश महाराज मला एका महात्म्याचं आठवलं, मला त्यांचं नाव आठवेना. टिटवी नावाचं गाव होतं त्यांचं, तुम्हाला आठवलं दोघाय. उद्धव बाबा नावाचे संत होऊन गेले टिटवीला. मी दर्शन घेतलं त्यांचं, आत्ता वारले ते, तुम्ही घेतलं दोघाय. असा महात्मा होता. त्या महात्मा रात्रंदिवस भजन करायचा, भजनप्रिय महात्मा होता सतीश महाराज, भजनप्रिय महात्मा होता. इतकं गोड भजन करायचं होतं. दुजेपणा किती संपला जीवनातला बघा. रात्रंदिवस भजन करायचे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुम्ही दर्शन घेतलं होतं रात्रंदिवस महाराज. पण काय झालं, भजन करायचे पण संतचा जो मृदंगाचार्य होतो तो एक गोड मृदंग वाजवत होता. दारातून मृदंगन भजन सारखं चालू. पण मग महाराजाच्या घरी जो मृदंगाचार्य यायचा, मी खिशातलं नाही मांडायला लागलो, त्या मृदंगाचार्याचं आणि महाराजाच्या बायकोचं प्रेम झालं. आणि नुसतं प्रेम झालं नाही, त्या मृदंगाचार्याने त्या महाराजाचीच बायको पळून नेली. हे मी वास्तव सांगायला लागलो. खिशातलं मांडायला लागलो का दत्ता. महाराजाचीच बायको पळून नेली. आणि महाराजाची बायको पळल्यानंतर पहा साधू जीवन किती सुंदर असते. दुजेपणा गेल्यानंतर काय करू शकतो माणूस, हे तुम्ही ऐका आज. परिणाम एक झाला, बाबा भजनाला गेले, मंदिरात भजन म्हणू लागले, पण बाबाला खरं म्हणा, कर्मच ना बाबाला. हीच घडलेली गोष्ट आहे बरं. काय कर्म ना बाबाला, काय करावं काय करावं काय करावं काय करावं काय करावं. ती बाई त्याच्या घरात मृदंग्याच्या घरी, मृदंगी आता भजनात येईल कसा, तो काही भजनात येई ना. त्याला माहित होतं बाबाचं प्रस्थ आहे का, ते त्यानं सोडून दिला मृदंग. बाबाला सहन झालं नाही आणि बाबा त्याच्या घरी गेले. कोणाच्या, त्या मृदंग्याच्या. आणि त्याला हात जोडले, म्हणले ए भल्या माणसा काऊन येत नाही भजनाला तू. बायको नेली नाही म्हणले. काय म्हणले, अरे तू भजनाला काय येत नाही, अरे काय गोड मृदंग वाजवतो भल्या माणसा तू. अरे तू ज्यावेळेस मृदंग वाजवतो ना त्यावेळेस असा भगवंत नाचत असेल रे, काय गोड वाजवतो भल्या माणसा. अरे भजनात आनंदच नाही तुझ्या मृदंगाशिवाय. काय घरी बसा लागला. ती बाई आवडली ना तुला, माझ्या घरची मंडळी, अरे तुलाच ठेवून घे पण तुझ्या पाया पडतो. काय तू भजनाला चालणं, अरे लय गोड मृदंग वाजवतो रे, फार सुंदर मजा येते रे, माझा देव नाचत असतील रे, मी आणि तू भजन म्हणताना. काय भाव आहे सांगा. स्वतःची बायको आल्यानंतर त्याच्या पाया पडतात आणि तू मृदंग वाजव, तू मृदंग छान वाजवतो. हा भाव ज्याच्या अंतकरणात असतो ना, समजून घ्यायचं दुजेपणा संपला. याला म्हणायचं दुजेपणा संपला. तुकोबराय हात जोडतात, अरे चला हो मंबाजी बा. तरी मंबाजी बा येत नाही. आणि मग तुकोबराय म्हणतात, माझ्या लक्षात आलं तुम्ही काय येत नाही. तुम्ही खूप मारलं ना म्हणले मला काडी फटूस, तर निश्चित तुमचे हात दुखत असतील हो म्हणले. आणि हात दुखत असतील म्हणून तुम्ही येऊन नाही राहिले म्हणले. थांबा म्हणले, मी तुम्हाला हात दाबून देतो. आणि मग हात दाबा लागले. कितीही येडान कितीही मूर्ख माणूस झाला तर पश्चाताप होईल ना. त्यांना हात तो ढसरायला लागला आणि तुकोबरायचे पाय धरले. म्हणतो तुकोबराय अहो कोणत्या मातीचे बनले हो तुम्ही, मी तुम्हाला इतकं मारलं आणि तुम्ही माझे हात दाबायला आले. याचं जीवन हे दुजेपणा संपणे. महाराज वैरच संपून जातं जीवनातलं दुजेपणानं. वैर जीवनातलं संपून जातं. आणि ज्याच्या जीवनातलं वैर गेलं महाराज त्याच्यासारखा आनंदी माणूस कोणीच नाही. कोणी आनंदी नाही. मग जीवनातलं दुजेपणा जर संपत असेल तर ज्ञानोबराय म्हणतो तो माझा भगवंत पाहला आणि माझ्या जीवनातलं काय संपलं तर दुजेपणा संपला. आणि दुजेपणा संपलं की दुःख संपतं. दुःखाला कारण दुजेपण आहे. तुम्ही दुःखी आहात ना, दुजेपणा संपून टाका. नाही दुजेपणा संपवत आहेत तर सोपं काम करा. काय करा, तुम्ही आहे तुम्हाला ज्या गोष्टी दुःख होतं ना त्याच्यापेक्षा जास्त लोक दुःखी पहा. तुम्ही पायी पायी चालले ना तर दुःख कमी करायचं तर सोपे सोपे रस्ते सांगतो तुम्हाला जाता जाता. काय करा, तुम्ही पायी पायी चालले जर मोटरसायकलवाला दिसला तुम्हाला, तुम्ही म्हणता बापा देवा कसं व्हा कधी मोटरसायकल भेटा बापा, पायी पायी तर कटाळा आला जो, कटाळा आला जो. एक काम करा, तुम्ही पायी पायी चालताना मोटरसायकलवाल्याकडे पाहूच नका. तुम्ही मोटरसायकलवर असाल जर शेजारून स्कॉर्पिओ गेली तर तुम्ही मोटरसायकलवाल्या त्या स्कॉर्पिओकडे पाहायचं नाही, तुम्ही पायी पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहायचं. देवा अरे मी भाग्यवान आहे की आज मला मोटरसायकल तर हे लोक तर पायी पायी चालतात भल्या माणसा, मी भाग्यवान आहे. दोष तुमच्यात आहे. तुम्ही दुःखी काय याचं खरं कारण सांगतो. तुम्ही पाहताना व्यवस्थित पाहत नाही. तुम्ही जर का पत्राच्या घरात झोपले ना तर स्लॅबकडे तोंड करून झोपू नका. पण तुम्ही स्लॅबकडे तोंड कसं व्हा, कधी आमचं व्हा, पत्र तपतात कधी व्हा. अरे झोपडीकडे पहा.
की देवा अरे माझ्या घरावर पत्र तर आहे, याला तर झोपडी आहे, तुम्हाला एका मिनिटात झोप लागल, एकाच मिनिटात झोप लागल. बरेच लोक झोप लागत नाही, रात्रभर अंघोळ बदलतात, काही काही तर झोपाच्या गोळ्या खाऊ लागले तरी झोप येईना. काही काही बाया नुसत्या फक्त एकदाने गहू पाऊ रातभर जागी राहतात. बरं त्या तर जागे राहतात, नवऱ्याला झोपू देत नाही. पहा ना त्या बाईकडे पहा जरा कशी एकदाने केली, कसं गोपूत केली, तुमच्या संगत फटका म्हणे नाही, हां काय मराव तुमच्या संग, हां मग करा. त्याला झोप नाही आणि हिला झोप नाही, कशाचा परिणाम आहे? अरे तिच्या अंगावर दागिने असतील, तुम्ही अशी स्त्री पहा, तिला घरात अन्न नसेल, सुख भेटेल तुम्हाला. आपल्यापेक्षा जास्त लोक दुःखी पहा, तुम्हाला शांत झोप लागल. तुम्हाला खराब सवय लागली, तुम्हाला पुढं पायास सवय लागली, मोठ्या लोक पायास सवय लागली. आपल्यापेक्षा गरीब पहा ना. तुम्ही जर झोपडीत आल तर तुम्ही एक काम करा, ते पोंग्यात झोपणारे लोक पहा, ते रोडवर काम करतात. देवा अरे आम्हाला झोपडत आहे, लोक पोंग्यात झोपतात रे. आणि जर पोंग्यात झोपत आल तुम्ही तर मग म्हणसाल कोणा कुठं पायास सांगा. आता तुम्ही चला पंढरपूरला माझ्या संग. त्या चंद्रभागेच्या वाळवंटात काही काही लोक रेतीत पडलेले, त्याला हात नाही पाय नाही, त्याच्यापेक्षा आपण बरी आहे का नाही? बोला ना. अरे आपल्यापेक्षाही या जगात फार लोक दुःखी आहे. काय दुःख घेऊन बसले तुमचं छोटं छोटं दुःख? काय करा महाराज असं दुःख आहे? काय दुःख आहे तुम्हाला? या जगात आपल्यापेक्षाही फार लोक दुःखी आहे. मी एक रेडिओवर गाणं ऐकलं होतं, गाणं म्हणू नये पण आज एक कडवं म्हणतो. आपल्यापेक्षाही फार लोक दुःखी आहेत. तुम्ही ऐकलं असेल, फार सुंदर गाणं आहे. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो मैं खुद अपना गम भूल गया. कोई एक हजारों में शायद ही खुश होता है, कभी हंसी आ जाती है, कभी रुसवा रहता है. घर घर में ये मातम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो मैं खुद अपना गम भूल गया. अरे लोकांची एवढी दुःख आहे, त्या दुःखापेक्षा आपले फार दुःख कमी गड्या. हा जीवनातला सर्व भेद जातो. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या जीवनात भगवंत पाहिल्यानंतर सगळं गेलो हो. काय गेलं फिटला संदेह निमाले दुजे पण, सर्व संपलं आणि तो देव पाहला. कसा होता देव? शेवटचं कडवं. अनंत रूपे अनंत वेशे देखील अनंत रूपे अनंत वेशे देखील अनंत रूपे अनंत वेशे देखिले अनंत रूपे अनंत वेशे देखिले बापर महादेव कुल बापर जय हो. बापर महादेव कुल देखिला 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 मायना देवा चाले. बापर घुमा देवी वर खुन मार गए, बापर घुमा देवी वर खुन मार गए. देखिला देखिला मैना देवा देव, देखिला देखिला मैना देवा विठ्ठल तुझे पाय
विठला संदेह टाळ्या वाजवायच्या तर चांगल्या वाजवा. उगं आपल्या चौफुलीवर दे 10 रुपये असं नका वाजवा. मी म्हणलो नाही टाळ्या म्हणलो का तुम्हाला पहिल्यापासून? मी त्रासच देत नाही कोणाला. टाळे वाजवा आणि हात वर करा. कशाला काय लोक त्रस्त आहेत हो. काय बेजार करा कोणाला बेजार करा. मला अनुभव आहे तुमचा सगळ्याचा. म्हणजे जाण आहे मला तुमच्या अंतकरणात काय व्यथा आहे. आणि मग वाजवायच्या तशा मोकळ्या मनानं वाजवा. काय गोड गायक हे गोड वादक हे काय लेख. जोऱ्यात वाजवा जोऱ्यात. भगवान पांडुरंगापर्यंत आवाज गेला पाहिजेत. तरी अजून काही काहीचे कुचरा आहे म्हणले जाय रे नवऱ्याचं नाही ऐकत तू काय घेऊन बसला खेबड्या. हो ना. हां त्याची हिंमत नाही माझ्या पुढं म्हणायची. तू काय अजूनही काही बरेच जण अशी गोप राहिले ते म्हणले अजिबात नाही. नाही म्हणजे नाही. अजिबात म्हणले नाही. अजिबात टाळी वाजवली नाही वाजवलीत माझं काही मत नाही. तुम्हाला जेव्हा वाटल तेव्हा वाजवा. आणि आज जर नाही वाजवली तर एक दिवस येणार आहे वाजवायचा पुढच्या जन्मात. देना चल है निकाल. ए चिकने निकाल चल. मग 10 रुपये द्यावा लागेल तुम्हाला कड्यावर ध्यानात ठेवा. 10 रुपये घ्या. 10 रुपये गोळा करायला लागतील. अरे टाळी वाजवली पाहिजे. एवढे गोड गायक हे किती मृदंग अप्रतिम वाजवतो दादा हा. किती गोड गातात हे. हां किती लहान लहान लेकरे किती पावल्या खेळतात बघा बरं. पाय दुखत असतील त्याचे. इतकुली ते फराळ खेळ असेल तिथं तव्हाच जिरलं. हां हां आणि जेवले बी ते लेकरं बी संध्याकाळी उद्या तर ते जिरायला लागते काय. हरिपाठन कीर्तना सगळं जिरून जातं का दत्तवा. काय राहतं. हां सगळं जिरतं. फक्त एक काम करा उद्यापासून. काय काहीच करू नका. फक्त लेकरं किती गोड आहेत. अरे बाबाच्या आश्रमात राहतात ते. काय नाही फक्त प्रत्येकानं 2-2 बिस्किटची पुढे आणायच त्याला. काही जास्त सांगितले का. एक आणा एक जर प्रत्येकानं बिस्किटचा पुडा जर आणला तर ते कीर्तन झाल्यावर खात जा. आणि मग झोपत. झोप येत नाही हो काय काय सतीश बाबा. खरंच सांगतो ना मी आणि तुम्ही आपण दोघंही लहानपणी होतो ना संस्थेत. अहो कीर्तन झालं की झोप येत नाही हो. पोट दुखतं भूक लागते. हां एवढं कीर्तन करायचं. आज मी त्याला बेजार केलं नाही तर मी सुद्धा नाचतो त्याला नाचवतो. मला माहिती आहे ते आज एकादशी येईल जर नाचवील तर हे कीर्तन झालं म्हणतील बाबा मेळ. मग म्हणलो नको आज पहिला दिवस आहे. हां ज्याला जे पटेल तसं एक पुडा जरी आणला सगळ्या लेकरायला हां तर ते बिस्किटचे पुढे खातील. उद्या आणसाल ना एक पुडा. उद्याच ना कान होतं कीर्तन होतं दररोज एक आण नाही. हां ते पुढे आणायचे सतीश बाबाजवळ द्यायचे. ते खाऊ घालतात लेकरायला. ते मायसारखंच हृदय आहे त्याचं. हां फार जीव लावतात ते. सगळे द्या काही अवघड नाही. दिलं पाहिजेत. किती लेकरं गोड आहेत आहे का नाही पोरो. तुम्हाला आवडतात नाही लेकरं पोरं आहे असं व्हायला आवडेल ना. नाही जय हरी. चला ऐका माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. जगाच्या मालकाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर म्हणतात तो देव कसा आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या त्यासी. तो देव अनंत रूपानं अनंत वेशानं नटलेला आहे. देव नटला नाना परी
भरून उरला चराचरी त्या देवाला मी पाहिलं, तो देव माझा मालक आहे. अरे मालक आहे ना, तो देवाला पाहिलं पाहिजे आणि जीवनात कुणीतरी मालक असलं पाहिजे. हा, बिना मालकाचं जगू नये माणसानं ध्यानात ठेवा. मी गोड दृष्टांत सांगतो, एकदा गोड संप्रदायपूर्वक भजन करा सगळेजण. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. ऐका, जीवन कोणाच्या तरी अधीन पाहिजेत आणि जीवन जर कोणाच्या अधीन असलं ना की माणसाचं जीवन परिवर्तित होतं. माझ्या मायबापानं, सतीश दादाच्या मायबापानं आमचा हात जर महात्म्याच्या कोणा साधूच्या हातात दिला नसता तर मला सांगा आम्ही कुठं असतो आज. मी सांगतो, मी नक्की म्हशीमांगा असतो आज. कारण एक तर शाळा शिकील नाही, म्हशीमांगा असतो नाही तर साला नसतो कोणाच्या. पण एक सांगू का, माझ्या आईवडिलांना माझा हात महात्म्याच्या हातात दिला, साधूच्या हातात दिला. परिणाम असा झाला की आज मी गावगावात कीर्तन करायला लागलो. हा फक्त योग्य माणसाच्या हातात हात देणं आहे. कोणाच्या तरी अधीन जीवन असलं पाहिजे. आपलं जीवन हे साधूच्या अधीन असलं पाहिजे, महात्म्याच्या अधीन असलं पाहिजे, वारकऱ्यांच्या अधीन असलं पाहिजे, देवाच्या अधीन असलं पाहिजे. ज्याचं जीवन कोणाच्या अधीन नाही, जो मोकळा आहे, त्याला आमच्याकडं संट्या म्हणतात आणि काही भागात त्याला नाही, परत शब्द आहे ना आमच्याकडं, असं कठाळ्या म्हणतात. मला हेच ऐकायचं होतं. त्याला कठाळ्या म्हणतात. कठाळ्यासारखे जगू नका. पण आता ते काय टाकायला जायचं, गाडगा कायला पाहिजे. कठाळ्यासारखे जगू नका. माझं ऐका ना, कोणाच्या तरी साधूच्या, कोणा तरी संप्रदायाच्या अधीन व्हा. जर तुम्ही कठाळ्यासारखे जगाल तर महत्व नाही. अरे कोणाच तरी अधीन असलं पाहिजे ना. बघा, हे सर्व मुलं माझ्या सतीशदादाच्या अधीन झाले, त्यांच्या स्वाधीन झाले, त्यांच्या ताब्यात गेले. परिणाम काय गोड नाचतं इलेकरू बघा ना. अरे असं वाटते उचलून त्याला कडेवर घ्यावं. किती गोड नाचतं. कशाचा परिणाम आहे? इतके सुंदर चाले म्हणतात, कोणतंही बारकं ते गोड चाल म्हणतो ती बी. इतकं पाहत्याचा जीवच काय इकडे काय जीव याचा. हा, याचं काहीच नाही ना. हा, पण इतकं गोड गातं आणि नुसतं गात नाही, अतिशय सुंदर कीर्तन करतं. कशामुळं? अरे हजारो लोक त्याच्या पाया पडतात कीर्तन झाल्यामुळं. कशामुळं? फक्त ते कोण्यातरी साधूच्या, कोण्यातरी महात्म्याच्या अधीन झालं. तुमच्या पाया पडतो आजच्या कीर्तनात. माझं कीर्तन संपलेलं आहे, मला वेळ नाही घ्यायचा. कोणाच्या तरी अधीन जीवन राहू द्या. स्त्रीनं नवऱ्याच्या अधीन राहावं, मुलानं मायबापाच्या अधीन राहावं आणि जीवानं साधूच्या अधीन राहावं. जर नाही अधीन होता आलं ना तर त्याला कठाळ्याच म्हणतात भाऊ. काहीच नाही म्हणत दुसरं. त्याला किंमत राहत नाही. मला उगा आठवलं म्हणून सांगतो. ऐका ना, ऐका ना. एका गाईच्या मागं वाघ लागला. गाईच्या मागं ऐका वाघ लागला. आणि वाघ लागल्यानंतर आजी माय उद्या बोलू नका, झालं माझं बी, बोल नका. त्या गाईच्या मागं वाघ लागला आणि वाघ लागल्यानंतर गाय पुढं पळा लागली. गाय म्हणली आता मरते, आता जगत नाही. वाघ म्हणली मारतो, म्हणली आता सोडत नाही. गाय जीवा वाचवण्यासाठी जोऱ्यात पळा लागली. पळता 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 ती पुढं वाघ मागं असं करता करता गाय पळत होती. खाली दगड पाहत नव्हती, गाय कुठं पळते पाहत नव्हती. फक्त जीव वाचवण्याचा होता म्हणून पळत होती. पळता 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 पुढे गाळाचं मोठं खड्डं लागलं. त्याला आपल्याकडे डेरे म्हणतात. जुन्या काळात ते डेरे व्हायचे गाळाचे, त्यात गाड्या फसायचे, माणसं फसायची. ती गाय गेली आणि त्या डेऱ्यात उडी मग पडली. तिची तिला कळलंच नाही. बराबर डेऱ्यात उडी पडली आणि फसली. ती फसल्यामुळे तिला पुढे जाता येणार, मागं येता येणार. गाय म्हणली आता आटपलं, म्हणले आता मी काही जगत, आता पकडणार म्हणले वाघ मला खाणार. पण वाघही पळत होता पाठीमागं. पण पळता पळता वाघ भानावर होता. गाय भानावर नव्हती. गाय पळणं फक्त जीव वाचवायचा होता. पळता पळता वाघ थांबा लागला. पण थांबता थांबता वेग जास्त असल्यामुळं तोही आला आणि त्या डाऱ्यात पडला. फक्त तो अलीकडे पडला आणि गाय पुढच्या तोंडावर पडली. वाघही फसला. गाय म्हणली बस बस बस, मेले म्हणले आता काही जगत नाही म्हणले मी. आता वाघ तर जवळ आला. म्हणले आता मरते रे देवा पांडुरंगा, काही खरं नाही आता. पण 5-10 मिनिटं झाली तरी वाघ जवळ आहे ना. मग म्हणले वाघ जवळ कोण येऊन नाही राहिला. मग म्हणले मी जशी फसली तशी हाताने फसला. आणि मग तिनं मागं पाहिलं तर वाघ फसलं. तिच्या जीवाला तिच्या हृदयाचे ठोके कमी झाले. आणि मग त्या गाईनं मागं पाहिलं आणि वाघाला बोलू लागली. म्हणली दादा आला का? ते म्हणले मग येणारच आहे. ते कठाळ्यात होतं ते बोलायला. मग येणारच आहे म्हणले. आणि तुला खाणार आहे म्हणले, फाडणार आहे तुला. ते म्हणले दादा खाणं फाडणं नंतर, पहिले चिखलातून तर निघ. अरे म्हणले तूही फसला आणि मीही फसले. आता तूही निघत नाही आणि मी निघत नाही. ए वाघा एक विचारायचं होतं तुला. वाघ म्हणले विचार विचार. वाघच ना त्यो, बरेच वाघ आहेत गावात. फाडून टाकील, कापून टाकील, मोडून टाकील. हां आपल्या नांदीने लागायचं कोणा. हा बरेच वाघ आहेत, आडनावाचे नाही.
स्वभावाचे. आणि मग परिणाम एक झाला. वाघ म्हणले विचार विचार काय विचारायचं तर ये रे तुला खाणारच आहे. गाय म्हणले वाघा तुला कोणी मालक आहे का? दृष्टांत फार सुंदर आहे. हा एवढा दृष्टांत सांगून थांबणार आहे. ए वाघा तुला कोणी मालक आहे का? ते म्हणले मालक अगं मीच माझा मालक आहे. हा या जंगलाचा राजा आहे. कोणा पुढे झुकत नाही, कोणाच्या पुढे वाकत नाही. हा झुकेगा नाही साला. हा हा नाम नाही करायचा आपला कोण. हा झुकेगा नाही साला. हा नाही झुकेगा. ते म्हणले ते नंतर सांग पण तुला मालक आहे का? तुला सांगितलं ना म्हणले हो काही की मीच मालक आहे, मला कोणाचा कोणी मालक नाही. म्हणले बर का कशासाठी विचार लागली? ते म्हणले वाघ दादा यासाठी विचारत होते मला मालक आहे. काय म्हणले काय ती? मला मालक आहे वाघ दादा. आता 4:30 झाले बराबर 5 वाजता मी जर कोठ्यावर नाही पोचली तर माझा मालक म्हणाल गाय आली नाही, वासरूप गोठ्यात आहे आणि मला पाहत 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 माझा मालक या गटारापर्यंत येईल. आणि या गटारापर्यंत आल्यानंतर मी फसलेलं पाहिल्यानंतर तो मला काढल, मला धुईल आणि धुतल्यानंतर माझ्या पुढे आलप मांडल आणि मला घरी घेऊन जाईल. वाघा आप तेरा क्या होगा, बोल कालिया आप तेरा क्या होगा. काय होईल? दृष्टांत संपला. अरे जीवनात कोणाच्या तरी अधीन जर असाल तुम्ही, कोणी जर तुमच्या जीवनात मालक असेल ना तर तुम्हाला वाचवण्यासाठी तो नक्की येईल. हा उग येड्यावानी एकली फिरू नका. कोणाच्या तरी अधीन व्हा, कोणाच्या तरी स्वाधीन व्हा. अरे एक तर देवाचे व्हा नाही तर साधूचे व्हा. उग एकलीच फिरसाल वाघासारखे कुठं फसाल रे. कोणीच येणार नाही सोडवायला. तुम्हाला कोणीतरी सोडायला या, तुम्हाला कोणीतरी तुमचं रक्षण करावं. याच्यासाठी हा सगळा खर्च चालला ध्यानात ठेवा. मला आनंद वाटला की प्रत्येक कीर्तनाचं सौजन्य आहे, गायकाचं सौजन्य आहे आणि या सौजन्यामुळं हा सप्ताह व्हावा लागला. माझी नम्र विनंती आहे तुम्हाला थोडी वर्गणी द्यायला लागते जास्त नाही. आज कीर्तनाचं सुद्धा सौजन्य आहे, माझ्या कीर्तनाचं सौजन्य आहे. आदरणीय गंगाधर येडूबाजी डोईफुडे, शिवाजी लिंबाजी आंधळे, आकाश माणिकराव आंधळे आणि भीमराव गणपत डोईफुडे आजच्या कीर्तनाचे सौजन्य आहे. म्हणजे बघा तुम्ही या सौजन्य देणारे दात्यामुळं आज तुम्हाला मी पाहायला भेटलो, ऐकायला भेटलो. तर सौजन्य देणारे नसते तर कीर्तन झालं. म्हणून सौजन्य देत चला. काय अवघड नाही, थोडं द्यायचं. आणि काय अवघड आहे पैसे देणं मला सांगा बरं तुम्ही. अहो एकदा जर दवाखान्यात गेलं जर एक रात्र जर ऑक्सिजन द्यायचं काम पडलं, नाकात नळ्या टाकायचं काम पडलं तर एका रात्रीचा रोज किती माहिती आहे तुम्हाला? मी सांगतो तुम्हाला. मला माहिती आहे तुमच्या गावात कोणीच दवाखान्यात जात नाही म्हणून, पण मग आमच्या गावात जातात. मी सांगतो एका रातात कमीत कमी नाही काही नाकात नळ्या ठेवायचे 5,000 रुपये घेतो डॉक्टर. किती? कमीत कमी, जास्तीत जास्त 10,000 रुपये. मग नुसते ऑक्सिजन रात्रभर घ्यायचे 5,000 डॉक्टर घेतो. हे पिंपरी आंधळीतल्या लोकांनो, अरे तुम्ही आयुष्यभर एवढी फुकट हवा घेतली, काही दिलं का आतापर्यंत? काही नाही दिलं ना. उद्या तुम्हाला देवाचं पत्र यावं किंवा फोन यावं. पिंपरी आंधळे वासियांना कळण्यात अतिशय आनंद होतो की आतापर्यंत जेवढी फुकट हवा तुम्ही घेतली त्याचं उद्याच्या उद्या स्टेट बँकेत बिल चुकवा, अन्यथा कनेक्शन कट करण्यात येईल. मग काय होईल? मग जगाच्या मालकानं आपलं कनेक्शन कट करू नये असं वाटत असेल ना तर द्या ना थोडं. काय अवघड नाही. तुम्ही पुरुष मंडळी, हां मुख्यमंत्री तुमचा भाऊ आहे, 2,000 रुपये तुम्हाला बी या लागले. काय अवघड आहे? 2,000 रुपये तुम्ही द्या. आणि मावल्यावर तुम्ही तर मुख्यमंत्र्याच्या बहिणी येत ना सख्या, द्या ना 1,500 रुपये. काय हरकत आहे? हां आणि हे पहा सतीश महाराजांनी एवढं सुंदर सप्त्याचा योग साधला. मी सांगितलं महापर्व, अरे या महापर्वावर सप्ताह आला, हप्ते पडले काल आलं ना. सांगा तुमच्या मायच्या तुमचे पैसे आले का नाही? घ्या नवऱ्या शपथ घ्या, सगळ्याचे पैसे आले सतीश महाराज. मग माझी एकच विनंती आहे, सगळ्यांना गपचूप 1,500 रुपये देऊन टाका सप्त्याला. काय अवघड 1,500 रुपये? 1,500 येरी तर दुसऱ्याचे, तुमचे आहेत का ते? तुमचे नाही. मग सातारा लुटायचं, पुणे लुटायचं, साताऱ्याला दान करायचं, काय अडचण आहे? 2,000 रुपये 1,500 रुपये द्या आणि द्या. आणि पुढच्या वर्षी माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला, प्रत्येक जण एक सौजन्य घ्या. सप्ताह टिकवायचा असेल तर हम रहे ना रहे ये आबाद रहना चाहिए. आपण राहू न राहू हे टिकलं पाहिजे. हे ज्ञानोबरायचा वारसा आहे. अरे हा माझ्या भगवान बाबाचा वारसा आहे, हा माझ्या तुकोबरायचा वारसा आहे. आपण राहू न राहू हे टिकलं पाहिजे. हे संस्काराचं बीज आहे. हे मुलं आज परिवर्तित सुधारा लागले तर याच्यामुळे सुधारणार आहे. आज बिघडायचे सगळे केंद्र झाले, टीव्या बिघडायच्या, मोबाईल बिघडायचे, बस स्टँड बिघडायचे. सुधारायचं एकच ठिकाण आहे फक्त, हा नामसंकीर्तन सप्ताह. हे ज्या दिवशी बंद पडेल ना त्या दिवशी सगळं धुपट वाजल, ध्यानात ठेवा. म्हणून हे बंद पडू देऊ नका. हे तुम्हाला आग्रहाची नम्र विनंती. काय जरा 2,000 रुपये दिले तर सप्ताह उभा राहतो प्रत्येकानं. द्या ना. दवाखान्यात गेलं माणूस तर इतका पैसा खर्च होतो. माय तुम्ही द्या जरा. मालकाने दिलं तर आपण गपचूप लपून द्यायचं.
तुम्ही श्रद्धावान महिला आहेत मला माहिती आहे. लपून द्यायचे, लपून मालकाला कळूच द्यायचं नाही, गपचूप द्यायचे. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही कुठून द्यावा म्हणजे मला माहिती आहे तुमच्याकडे पैसे म्हणून. तुम्ही माहेर जाता तिकून फुलं करून आणता, नवरा म्हणता बा दादान फुलं केली, दादा काय दादान फुलं केली, याच्याच खिशातले चोरले होते मी. तसा चोरी करा, कापूस चोरा, डाळ चोरा, मिरच्या चोरा देवासाठी. हा नाही ते काय करतील ते करतील माय, पण चोरा देवासाठी. देवासाठी चोरी पाप नसते, ध्यानात ठेवा. आणि पुढच्या वर्षी सप्ताह अजून सुंदर करा. सतीश महाराज जर हे सगळं सोडून इथं बसत असतील तर त्यांना सांगा की महाराज तुम्ही जर आमच्यासाठी त्याग करत असेल तर आम्ही तुमच्यासाठी त्याग करायला तयार आहे. काय अवघड हो, सगळेजण करा एवढी आग्रहाची विनंती. लहान लहान लेकरं आहेत बघा ते. आणि तुम्हाला कीव येत असेल तर माझी एक दुसरी विनंती